पण तरी मराठी लोक फक्त अवेअरनेस नाही किंवा कुठल्या तरी एका लूपमध्ये अडकले. तुम्ही आता जे सांगितलं की 2च पोस्ट माहिती आहेत, DYSP आणि DC. UPSC मध्ये IAS आणि IPS. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. त्याचा चांगला अधिकारी बनायचा असेल तर फक्त एका ठराविक विषयाची पुस्तकं पाठ करून आपण चांगले अधिकारी बनू का? क्लिअर डिफरन्स बिटवीन UPSC ऑफिसर आणि MPSC ऑफिसर. MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बघता तो फोबिया म्हणून नक्कीच बघायचा नाहीये की UPSCचं काहीतरी खूप मोठी परीक्षा आहे आणि ते रिप्लिकेट केलं तर आम्हाला येणार नाही. MPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी आणि UPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी एकाच लायब्ररीमध्ये बसतात. आपलं काय होतंय की आपण एक्झामकडे येताना म्हणजे MPSCच्या गटासाठी, आणि मला ते दिसतं पण लगेच, तुम्ही ते पुस्तक घेऊन येता. एक्झॅक्टली. आणि त्या पुस्तकातला हा काय म्हणतो आपण, VIP क्वेश्चन्स, PYQ क्वेश्चन्स, ही स्कीम परत परत येणार आहे. पण त्या स्कीमच्या इम्प्लिमेंटेशनवर इम्पॅक्ट, स्कीम का गरजेची, स्कीम अपडेट करायला हवी का, अपडेट कशी करायला पाहिजे, हा पुढचा पार्ट हा तुमचा आता नवा सिलेबस आहे. आपलं असं आहे आता की आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हर हवेत गव्हर्नमेंटला, किंवा गव्हर्नमेंटलाच नाही, तुम्हाला तरी कोण हवंय, सोसायटीला पण. आपण कुणाला हिरो मानतो? जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्याला. तुम्ही रिव्हिजन किती केली मेन्ससाठी? मी नेहमी सांगतो की मी फक्त ज्या फॅक्ट आणि डेफिनेशन रिव्हिजन करून गेलो. माझे डेली रिव्हिजन पॉईंटची हे न्यूजपेपरमध्ये होत जाते. ऍक्च्युली आजपर्यंत ह्या गोष्टी अशा पद्धतीने कुणी प्रेझेंट केल्याच नव्हत्या आणि त्या आज आपलं वास्तव कट्ट्यावरती प्रेझेंट झाल्यात. ही खरं मोठी गोष्ट आहे, कारण याच्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांची दिशा मिळणार आहे आणि एक त्यांचा जो काय रस्ता आहे तो सुकर होणार आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर वास्तव कट्ट्यावरती आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे अधिकारी असतात, परंतु आज एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे. अधिकारीच आहेत, कारण आपला वर्ग जो आहे तो बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेचा वर्ग आहे. आज आपल्यासोबत UPSC 2022 मधून IRTS म्हणजेच इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस या पदी निवड झालेली, तसेच 2024 मध्ये इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस या पदी ज्यांची निवड झाली असे सुशांत कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर एकदम थोडक्यात तुमचं मी इंट्रोडक्शन करून दिलंय. त्याचं कारण हे, कारण तुमच्याकडून खूप जास्त ऐकायचंय आणि बऱ्यापैकी UPSCचा वर्ग असेल किंवा MPSCचा वर्ग हा तुम्हाला फॉलो करतो, तुम्हाला ओळखतोयच, परंतु आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यात घ्यायच्यात. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या जो काही प्रेक्षक वर्ग आहे, MPSC असेल की UPSC असेल, आम्हाला फक्त एकच माहिती आहे की IAS IPS, MPSC मध्ये DC DYSP, तुम्ही आहात IRTS, IDS. ह्या गोष्टी आहेत ना, बऱ्याच जणांनी ऐकलेल्या नसतात. राईट. आणि ज्या ऐकलेल्या असल्या तरी तिथपर्यंत कोणी विचार केलेला नसतो. आपण थोडंसं सविस्तरपणे जाऊयात चालेल या गोष्टीवरती, कारण जो नवीन वर्ग आहे तो जास्त आजचा पॉडकास्ट पाहणार आहे आणि त्यांना एक योग्य दिशा मिळण्यासाठी तर खरं तुम्हाला आज बोलवलंय. काय नक्की सगळ्यात महत्वाचं म्हणजे IRTS काय, हे पद काय? ओके, नमस्कार आणि थँक्यू सर. ॲक्च्युली तुम्ही मला 2 महिन्यापूर्वीच बोलवलं होतं, पण माझं ट्रेनिंग आणि सध्या खूप वर्कलोड आहे. वास्तव कट्ट्याचं खूप तुम्हाला ॲक्च्युली स्वागत आहे तुमचं, कारण तुम्ही खूप मोठी चळवळ सुरू केली सध्या आणि तुमचे जे विषय आहेत ते मी नेहमी आवर्जून ऐकतो. जनरली जिमला गेल्यावर माझं ते हेडफोनमध्ये चाललं असतं, पण कालच म्हटलं तुम्हाला की मी महाजन सरांना ऐकले. आपण डायरेक्ट विषयाकडे जाऊयात. माझी सर्व्हिस आहे की IRTS, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस, जिला आता IRMS ट्रॅफिक असंही म्हणतात. आपण जेव्हा UPSC करतो तेव्हा आपण एक 17 पदांचं एक लिस्ट असते UPSCची. त्यामध्ये 15 ह्या ग्रुप A आणि 2 ह्या ग्रुप B सर्व्हिस आहेत, त्या आपल्या युनियन टेरिटरीसाठीच आहेत. त्या 15 सर्व्हिसमध्ये एक लिस्ट असते ज्यामध्ये लोकांना फक्त पहिल्या 3-4 माहिती आहेत, IAS IPS, IRSच्या 2 कस्टम्स आणि इन्कम टॅक्स, आणि पुढची असते की IFS, इंडियन फॉरेन सर्व्हिस. बरोबर. आणि अजून एक कुठे एक वन अधिकारी IFOS. त्याखाली पण एक काही चांगल्या सर्व्हिस आहेत, जसे की IRTS, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस, IRPS, IRAS, ICLS. हे ज्या भारतातले आपले वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, ज्यांना आपण पिलर म्हणूयात आपल्या इकॉनॉमीचे किंवा सोसायटीचे, तर त्या पिलरसाठी एक आपण अशी एक सिव्हिल सर्व्हिस बनवलेली त्यासाठी काम करण्यासाठी. तर त्यामधलीच एक खूप हिस्टॉरिकली ज्याची सुरुवात अगदी रेल्वे सुरू झाली 1853 साली, तेव्हा सुरू झाली, ती म्हणजे इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस. हे जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट हे रेल्वेचा जो एक महाकारभार चालतो, खूप मोठं झाड आहे. तर त्या जाळ्यामध्ये आपण जे सगळं बघतो काही ऑपरेशन्स अँड कमर्शियल. ऑपरेशन्स म्हणजे की तुम्ही बघता की रेल्वेचं टाइम टेबलिंग आहे, रेल्वे पाठवणं आहे, ॲक्सिडेंट हँडलिंग आहे, तो वाला पार्ट. आणि पुढचा तिकेटिंग, ॲडव्हर्टाइजमेंट, पॅसेंजर अम्युनिटीज, पॅसेंजर सिक्युरिटी,
आपण जे सगळं काय बघतो, केटरिंगचा बिझनेस असेल, ऍडव्हर्टायझिंगचा बिझनेस असेल, हो जो काय पॅसेंजर सर्व्हिसेस आपण हँडल करतो ते बघणारी सर्व्हिस म्हणजे IRTS. ओके. म्हणजे ट्रॅफिक रिलेटेड, रेल्वे ट्रॅफिक प्लस पॅसेंजर ट्रॅफिक. तुम्हाला सांगेल की ही जी पोस्ट आहे ती डायरेक्ट डिव्हिजन ऑफिसला तुमची पोस्टिंग होते. तुमचे पहिलं जे काम असतं त्यामध्ये तुम्ही डिरेक्टली पब्लिक हँडलिंग असतं. आता ही सर्व्हिस लोकांना कमी माहिती आहे, कारण इश्यू काय की आपल्यामध्ये की डे टू डे ज्या गरज जास्त पडतात त्या सर्व्हिसेसला किंवा ज्या आपल्या सोशल मीडियावर दिसतात अशा सर्व्हिसेसला आपण जास्त करून बघतो त्यांना. ही सर्व्हिस ही खूप पडद्यामागे काम करते की तुम्ही आज इथून कुठेतरी उत्तरेला चालला दिल्लीला, पण तुमची ट्रेन इतक्या राज्यातून चालली, पण ती ट्रेन सेफ चालली आहे का, बरोबर, तुमचं तिकीट कन्फर्म आहे का, तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला कोणी हेल्प लागते का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी प्रोव्हाइड करतात ती असते इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस. अच्छा. म्हणजे रेल्वे चालते तुमच्या भरोश्यावर चालते असं म्हणू शकतो. म्हणजे पूर्ण टीम आहे रेल्वेची, एक्झॅक्टली. पण ती टीम कोऑर्डिनेट करायचं काम जे आहे ते ही सर्व्हिस करते. बरोबर. अजून एक थोडंसं सांगेल की रेल्वेमध्ये 8 सर्व्हिसेस आहेत. 8 मध्ये 3 सिव्हिल सर्व्हिस आहेत. ओके. एक IRTS, एक IRAS आणि एक IRPS. ओके. आणि 5 इंजिनिअरिंग सर्व्हिस आहेत, जे आपल्या स्टेटमध्ये आपण इंजिनिअरिंग डिपार्टमेंट म्हणतो, प्लॅनर्स आणि PWD. सेम तसं स्ट्रक्चर आहे. ते जे डिपार्टमेंट आहेत 5 ते असेट मेंटेनन्सचं काम करतात. तुम्हाला जी ट्रेन दिसते त्या ट्रेनवरती पूल आहे, एक रेल्वे, लोखंडी चालणारं इंजिन आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. ह्या प्रत्येक डिपार्टमेंटला सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सेफ्टी हे वेगळी डिपार्टमेंट आहे. आणि स्टोअर ज्यामध्ये तुम्ही सगळं घेतात किंवा बनवतात. प्लस एक मेडिकल सर्व्हिस आहे, इंडियन रेल्वे मेडिकल सर्व्हिस, ज्यामध्ये रेल्वे एम्प्लॉईज आणि रेल्वे पॅसेंजरच्या हेल्थसाठी एक वेगळी सर्व्हिस आहे. आणि 2 सर्व्हिस आहे, एक IRPS आणि IRAS. ती PS आहे ती पर्सनल मॅनेजमेंट. हा जो 13 लाखांचा जो पसार आहे रेल्वेचा तो मॅनेज करणारी ती सर्व्हिस आहे. आणि हे सगळं जे अकाउंट आहे रेल्वेचा, जो काय आपण बजेट म्हणतो, जो आधी वेगळा होता आता एकत्र केलाय, आणि एवढा मोठा महाविस्तार ज्यामध्ये आपण म्हणतो प्रत्येक दिवशी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्या एवढी लोकसंख्या आम्ही ट्रान्सफर करतो. बरोबर. तर हे सगळं अकाउंटिंगवालं जे काम आहे ते अकाउंटवाली सर्व्हिस करते. आता हे जे 7 डिपार्टमेंट आहेत, ह्या 7 डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन करणारी सर्व्हिस म्हणजे IRTS. म्हणजे कसं असते, फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा की ट्रेन फक्त अशी डायरेक्ट आपल्याला लगेच वाटतं की आपण कंप्लेंट करतो आणि ट्रेन अशी चालते. ट्रेन चालल्या मागं, कारण ते इट्स अ मेकॅनिकल थिंग. तर मग ते चाकं गरम होत आहेत का एक्स्ट्रा, उन्हाळ्यामध्ये रुळांची लांबी वाढते का प्रसरण पाहून, बरोबर, हिवाळ्यामध्ये थंडीमुळे आकुंचन पावतायत, आता अचानक कुठेतरी बॉम्ब सापडला, बॅग सापडली अचानक, असं काहीतरी होतं. मग आम्हाला काय करावं लागतं की दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या डिव्हिजनमध्ये जे एक 100पेक्षा जास्त स्टेशन्स आहेत तिथे ह्या सगळ्या गोष्टी नीट चालल्यात का हे बघायचं. अच्छा. आणि ह्या 8 डिपार्टमेंटला कोऑर्डिनेट करून त्यांना आपापले कामं मला करून द्या, कारण मला ही रेल्वे चालवायची, मला वेळेवर रेल्वे गेली पाहिजे. हा अर्धा पार्ट आहे. बरं. आता अर्धा पार्ट आहे हा लॉजिस्टिकचा. म्हणजे ज्या आपल्या देशात जो सप्लाय चेन चालली आहे, म्हणजे तुमचं जे सिमेंट येत आहे, जो कोळसा येतोय, जे तुमचे मोटारसायकल, कार येत आहेत, ते सगळ्या त्या ट्रेन येतात कुठेतरी, ते सगळं लोडिंग अनलोडिंग हे IRTS बघतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईचा उद्या सप्लाय चेन सिमेंट हवंय, तर ते कुठून येणार आहे, तर येणार आहे तेलंगणामधून, तिकडे खाणी आहेत म्हणून. तिथून ते आणायचंय आपल्याला मुंबईपर्यंत, कारण जर मुंबईमध्ये सिमेंट नाही पोहोचलं तर त्यांची पुढची सगळी सप्लाय चेन कोड मॉडेल, कन्स्ट्रक्शन वर्क थांबेल. तर तो एक वेगळा पार्ट, म्हणजे पॅसेंजर ट्रॅफिक सोबतच फ्रेट ट्रॅफिक पण करायचं आहे, कारण तो फार मोठा अर्निंगचा पार्ट आहे. आणि पॅसेंजर ट्रॅफिक काय की सबसिडाइज्ड आहे, आपण सर्व्हिस आहे ना, आपण लोकांकडून फ्लाईट फेअर सारखे पैसे नाही घेऊ शकत. आपल्याला त्यांना कमीत कमी दामामध्ये, कमी कमी पैशामध्ये सर्व्हिस द्यायची. म्हणून आपल्या बघितलं आपण 200 रुपयामध्ये प्रवास करतो दिल्लीपर्यंत. बरोबर. मग ते जे पैसे आहेत ते आपण म्हणतो सबसिडाइज्ड मनी. तर तो आपण कुठून काढणार आहेत, मग फ्रेटमधून, कारण आपल्या रेल्वे प्रॉफिटमध्ये पण चालली पाहिजे. मग आपल्याला तेही प्लॅन करायचं. मग हे 2 एका रुळावरून पॅसेंजर आणि फ्रेट दोन्ही मधली कसरत जी सर्व्हिस चालवते ती म्हणजे IRTS. म्हणजे एक जिल्हा चालवण्यासाठी जसं IAS लागतो, हा, तेच काम तुम्ही इकडे करताय. तेच बेसिकली. पण अजून काय की आमच्याकडे फेल्युअरचा रेट खूप जास्त आहे. कारण तुम्हाला सांगेल की दररोज जर तुमच्या एका रुळावरून 100 गाड्या चालतायत, त्याचा मेंटेनन्स करावा लागणार आहे, नट तुटणार आहे, बोल्ट तुटणार आहे, वेल्डिंग तुटणार आहे. तर तुम्ही, आणि एक वेल्डिंग तुटली आणि समजा त्यामध्ये 10 सेंटीमीटरचा गॅप आला तर पूर्ण ट्रेन डिरेल होऊन जाईल. इट्स बिग ऍक्सिडेंट आणि इट्स बिग रिस्पॉन्सिबिलिटी, कारण त्यामध्ये मी पुन्हा करेल म्हणायचा चान्स नाही. अदर डिपार्टमेंटचं काय होतं की मी उद्यावर काम टाकू शकतो की सर, म्हणजे आज मला कुठेतरी एक लोन द्यायचं होतं आणि ते आज नाही झालं एका सहीमुळे किंवा उद्या देऊ.
पण सर रूल तुटला आहे आणि ठीक आहे उद्या नीट करू, नाही चालणार. 200 गाड्या अडकल्यात, चुकून गाडी चालवली त्यावरून तर ऍक्सिडेंट होणार आहे. किती लोकं त्याच्यामध्ये डायरेक्ट असतील? तुमच्याकडे 1000 लोकांचा जीव धोक्यात आहे. बरोबर. त्यामुळे मग ही सर्व्हिस अशी आहे की तुम्हाला 24/7 म्हणतात आमच्याकडे, की तुम्ही 24/7 काम करता. गंमत अशी आहे की सकाळी 6ला सुरू होतं काम. म्हणजे सकाळी 6 वाजता रिपोर्ट यायला सुरुवात होतं की मागच्या Okay. एका रात्रीमध्ये काय काय झालंय. अच्छा. आणि तुम्हाला तुमचं डिव्हिजन, जसं एका IRTS अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये आपण घेतलं की एक डिव्हिजन घेतली तर अराउंड 100 किंवा 120 स्टेशन असतात अच्छा. एका डिव्हिजनमध्ये. मध्ये. म्हणजे पुण्याचा पसारा घेऊयात. पुणे स्टार्ट होतं मिरज पासून, पुणे डिव्हिजन, ओके. आणि इकडे आहे मनमाड पर्यंत, आणि इकडे आहे लोणावळ्यापर्यंत. अच्छा. ह्यामध्ये सगळे जे स्टेशन्स आहेत तर ते तुम्हाला सांभाळायचे एका डिव्हिजन डिव्हिजनमध्ये. मग तिथे किती फेल्युअर येणार आहेत म्हणजे आपल्याला माहित नाही अचानक, आणि एरिया वेगळा वेगळा आहे. बरोबर. कोल्हापुरात पूर आला, रूळ वाहून गेला. लोणावळ्यामध्ये लँडस्लाईड झाली, रुळावर माती पडली. तिकडे मनमाड जवळ रूळ प्रसरण पावलाय, आणि ह्यामध्ये तुम्हाला हे सगळं सांभाळायचं आहे. बरोबर. त्यामुळे मग हा एक आहे की म्हणजे फार म्हणतो ना आपण की हे अधिकारी दिसतही नाहीत बाहेर जनरली. तुम्हाला हे असं म्हणतात की रेल्वे अधिकारी फील्डवरच सापडेल, की तुम्हाला ते करावंच लागतं. बरोबर. नाही, कदाचित आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या किंवा जेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज सांगितल्या की रेल्वेमध्ये किती जागा आहेत, किती वेगवेगळ्या विंग्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रातील तरुण कुठे तिकडे दिसत नाही जास्त. तुमचा काय अनुभव आहे? हा सर, ही तर माझी तक्रार आहे अनुभवापेक्षा. मी असं म्हणतो की रेल्वे 13 लाख लोकांना एम्प्लॉयमेंट देत आहे. बरोबर. त्यामध्ये असं म्हणूयात की काही हजारांमध्ये ऑफिसर केडर आहे, की जे क्लास 1 ऑफिसर आहेत त्याच्यावरचे, जे दे आर डिसिजन मेकर. पण जे वर्किंग केडर जे म्हणतो त्याला आपण, एम्प्लॉईज, त्यामध्ये आपल्या लोकांमध्ये अवेअरनेसच नाही आहे. म्हणजे तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले जे पण रेल्वे बघितलं त्यामध्ये तुम्हाला बहुसंख्य लोक हे परराज्यातून आलेले दिसतील. त्यावर टीका नाही आहे, कारण ते एक्झाम पास करून आलेत. एक्झॅक्ट. टीका ही आहे की आपले लोक ती एक्झाम का देत नाहीत. जर तुम्हाला 13 लाख एम्प्लॉयमेंट देणारा एक सोर्स आहे तर तुम्ही ती एक्झाम न देता तुम्ही कुठेतरी 10 जागा निघल्या, 12 जागा निघल्या, आणि त्यासाठी तुम्ही 1 लाख फॉर्म भरून एवढे सगळे क्लासेस लावून वगैरे वगैरे करतात. त्यातून सक्सेस रेट तुमचा 0.1 आहे. तर तुम्ही एक एम्प्लॉयमेंट देणारा सोर्स आहे त्याकडे जात नाही. दुसरी एक गोष्ट आहे की त्याचा एक तोटा फार मोठा आहे. रेल्वे एम्प्लॉयमेंट देणारा सोर्स तर आहेच आहे, पण तुमची फायनान्शियल सिक्युरिटी फार चांगली आहे, कारण तुम्ही डायरेक्ट यू विल बिकम द एम्प्लॉई ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. तुमचा पे प्रोटेक्शन खूप चांगलं आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, तुमचं बाकी प्रोटेक्शन, जे पर्क्स म्हणतो त्याला आपण, तुमची सगळी हेल्थची काळजी ती रेल्वे घेतं. रेल्वेचं स्पेसिफिक केडर आहे मेडिकलचं, ज्यात रेल्वे एम्प्लॉईचं मेडिकल सगळं ते केडर बघतं. तुम्हाला एक उम्मीद कार्ड मिळतं, आणि त्या कार्डमधून तुम्ही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही सगळी होती गोष्ट. क्या बात आहे. पुढे तुमची जी लाईफस्टाईल आहे, कारण तुमचा पे स्केल चांगला आहे, यू विल ड्रॉ हँडसम अमाऊंट ऑफ सॅलरी, तर आपोआप तुमची जी लाईफस्टाईल आहे ती थोडीशी इम्प्रूव्ह होते. तुमच्या पोस्टिंग रुरल नाही आहेत, काम आहे, पण तुम्हाला शिफ्टमध्ये काम आहे. जे एम्प्लॉई केडर जे रेल्वेचं आहे, जसं एक एक्झाम्पल घेतो आपण, लोको पायलट, तुम्हाला एक 8 ते 12 तास काम करायचं आहे. आय नो की काम हेक्टिक आहे, बट अपॉर्च्युनिटी खूप आहे. तुमचा पे स्केल चांगला आहे, तुम्ही चांगल्या लोकांमध्ये बसता, बोलता, तुम्हाला अधिकारी मिळतात, तुम्ही डिव्हिजन टू डिव्हिजन ट्रॅव्हल करतात, तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे पर्क्स मिळतात. ते बाकी आपल्या केडरमध्ये थोडे कमी वाटतात. आणि तुम्ही फॉर एक्झाम्पल मी कम्पेअर करतो रेल्वे वर्सेस ऑल अदर डिपार्टमेंट्स, जो जागा येतात ना त्या रेल्वेच्या जास्त असतात, कारण केडर फार मोठं आहे. आणि प्रमोशन, रेल्वे प्रमोशन बेस्ड आहे. आणि काल एक सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला एका केसमध्ये, रेल्वे एम्प्लॉईला सिव्हिल सर्वंट म्हणणार आहे त्यानंतर. त्यामुळे रिटायरमेंट जे बेनिफिट होणार आहेत आता ग्रुप सी आणि ग्रुप बी एम्प्लॉईचे, ते सेंट्रल पे कमिशन थ्रू होणार आहेत. त्यामुळे त्यांचा पे स्केल इमॅजिन करा की काय जास्त असेल. पण तरी मराठी लोक फक्त अवेअरनेस नाही किंवा कुठल्या तरी एका लूपमध्ये अडकले. तुम्ही आता जे सांगितलं की 2च पोस्ट माहिती आहेत, DYSP आणि DC. UPSC मध्ये IAS आणि IPS, त्या लूपमध्येच आपण अडकलोय. अजून एक कुठेतरी ते नाही झालं तर मग ग्रामीण युवक आहे, पोलीस भरती करू किंवा आर्मी भरती करू, त्याच्या पलीकडे काही नाही. आपल्याकडे काय झालंय, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, ही परिस्थिती आपल्याकडे झाली. आणि दुसरी गोष्ट असं, जर आज ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. राईट. आज आपण काय करतोय, आज आपल्याकडे तुम्ही UPSC मधून तुमचं सिलेक्शन झालं, मिरवणुका निघतात, भाषणं होतात, वास्तव कट्ट्यावर असं जसा पॉडकास्ट तुमचा घेतो तसे पॉडकास्ट होतात. MPSC मध्ये देखील ज्यावेळी DC DYSPचे सत्कार मिरवणूक होतात त्याच पाहिल्या जातात. त्यांचं ग्लॅमरस लाईफ जे सोशल मीडियावर तुम्हाला दाखवलं जातं, त्याच्यामुळे झालं तर मी DC DYSPच होईल, नाही तर IAS IPSच होईल.
ह्याच्या पलीकडे आपण जात नाही. पण आज ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या खरं ते आजपर्यंत कुणीच सांगितल्या नव्हत्या आणि निश्चित मला वाटतं आजच्या पॉडकास्ट पासून खरी ही सुरुवात पण होऊ शकते. कारण तुम्ही जे सांगितलं की रेल्वेचे बेनिफिट्स काय आहेत, ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, हे सांगायला कुणी तयारच नाहीये. कदाचित ही सुरुवात असू शकते. तर आपण आता थोडंसं युपीएससीकडे येऊयात, एमपीएससीकडे येऊयात. कारण युपीएससीचा पॅटर्न हा एमपीएससीचा पॅटर्न हा पूर्णपणे युपीएससीच्या धर्तीवर झालेला आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधून गेलेला आहात. तुम्ही विद्यार्थ्यांना गाईड देखील करत असतात. काय वाटतं तुम्हाला नक्की खरंच ह्या दोन गोष्टींमध्ये विरोध देखील झाला, म्हणजे विद्यार्थ्यांचा विरोधही झाला की नाही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एमपीएससीला नसला पाहिजेत, कारण तुम्ही एका बाजूला IAS चं पद भरताय आणि एका बाजूला नायब तहसीलदारचं पद भरताय आणि दोन्हीची परीक्षा एकच घेताय. असे वेगवेगळे आर्ग्युमेंट विद्यार्थ्यांनी केले. तुमचं काय मत आहे आता याच्यावरती? सर ऍक्च्युली माझं हे मत आहे यावरती की मी पहिल्यापासून खूप सपोर्टिव्ह आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी. हा थोडा एक वेगळा विचार जो तुमचाही आहे पहिल्यापासून. मला असं वाटतं ना की तुम्ही एक सिस्टीम बनवली अभ्यासाची ऑब्जेक्टिव्ह वाली, आणि म्हणून तुम्हाला तो पॅटर्न सोपा वाटतो. पण आपण लार्जर स्केलला जर बघितलं, आपण अधिकारीमधून एंटर करतोय केडरमध्ये कुठेतरी, आणि अधिकाऱ्यांचं काम हे ऑब्जेक्टिव्ह शोधणं नाहीये. तुमच्या पहिल्या फील्ड पोस्टिंगला तुम्ही जरी नायब तहसीलदार असाल किंवा तुम्ही जरी कृषी अधिकारी जरी असाल, एकदम खालच्या लेवलला आपण बोलूयात, रुरल लेवलला, तरी तुम्हाला 4 पैकी 1 ऑप्शन निवडायचा नाही फील्डवरती. तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स मधून बेस्ट थिंग, म्हणजे ऑप्शन मध्ये नसतील कदाचित, आपण त्याला म्हणतो स्टेक होल्डर अनालिसिस. तुमच्याकडे खूप जास्त इश्यू आहेत, तुम्ही एक इश्यू पकडला आणि त्या इश्यूचं तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे, तर तुम्ही त्या इश्यूला 4 सोल्युशन कसं काय असतील आणि 4 मधली एकच बेस्ट कसं काय असेल? कदाचित ते 4 पण चांगले असू शकतात. तर हा अप्रोच जो आहे तो अधिकाऱ्यांमध्ये कधीच नसावा. तुम्ही ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास जेव्हा कराल तेव्हा तुम्ही तुमच्या एक पाठांतर आणि तुमची एक अभ्यासाची स्किल, तुमचं सब्जेक्ट नॉलेज ह्यावर नक्की कमांड दिसते. ती तुमची एकदा चेक होते प्रिलिममध्ये, मग ती परत परत चेक का करायची? बरोबर. तुमची मेन्समध्ये दुसरी काहीतरी एखादी ॲबिलिटी चेक व्हायला पाहिजे ना. आपण म्हणतो ना की तुमची विषयावरची कमांड आहे ही प्रिलिममध्ये चेक केली पाहिजे. तुमची अनालिटिकल स्किल अँड डायव्हर्सिटी ऑफ थॉट्स हे तुमची मेन्समध्ये चेक केली पाहिजे, आणि तुमची थॉट प्रोसेस अँड डिसिजन मेकिंग ॲबिलिटी ही तुमची इंटरव्ह्यूमध्ये चेक केली जाते. जर तुम्ही दोन्ही पॅटर्न हे सेमच बनवले तर मग मेन्सचा आणि प्रिलिमचा फायदाच काय? एकच परीक्षा व्हायला पाहिजे. बरोबर. आणि याचा चांगला अधिकारी बनायचा असेल तर फक्त एका ठराविक विषयाची पुस्तकं पाठ करून आपण चांगले अधिकारी बनू का? चांगले अधिकारी तर खूप दूरची गोष्ट आहे. मला वाटतं आपण आयुष्यातील निर्णय घेऊ शकतो का? आपण नेहमी म्हणतो की देर इज अ क्लिअर डिफरन्स बिटवीन UPSC ऑफिसर आणि MPSC ऑफिसर, आणि हा सामान्य डिफरन्स आहे. आपल्याला दिसतं की ते अधिकारी येतात, सेम सोबत अभ्यास केलेले जरी अधिकारी असतील, तो सकाळी उठेल, न्यूजपेपर वाचेल, तो जेव्हा बोलायला बसेल तेव्हा त्याकडे खूप हॉरिझॉन्टल नॉलेज असेल. MPSCचा जो अधिकारी बनेल तो काय करेल की फॅक्च्युअल डेटा, करेक्शन्स, रिसोर्सेस यावरतीच बोलेल. ही दरी कमी करण्यासाठी प्रशासनाचं जे अस्तित्व आहे ते मला वाटतं की लोअर पिलरवर अवलंबून आहे. की डिरेक्टली वरचा UPSCचा अधिकारी काम नाही करणार आहे. काम हा नेहमी जमिनीवरचा माणूस काम करणार आहे, आणि त्याच्यामध्ये जर क्षमता असतील विचार करायच्या, कारण उद्या गावातले जे लोकल नेते पुढारी आहेत हे प्रश्न डायरेक्टली वर नाही विचारत, ते तुम्हाला पकडणार आहेत, तहसीलदारांना, ते कृषी अधिकाऱ्यांना पकडणार आहेत. अशा वेळेस मी काय विचार करेल हे तुमच्या सरावातून आधीच होईल. त्यामुळे हा पॅटर्न आहे MPSCचा. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुमची विचार क्षमता चेक केली जाते, आणि त्यावेळी तुम्ही किती कमी वेळात प्रेशराइज सिच्युएशनला कसा विचार करतात हा वाला पार्ट आहे. हा पार्ट आपोआप ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक खूप पुढे घेऊन जाईल, आयुष्यात पण आणि एक्झाममध्ये पण. दुसरी गोष्ट, जो अभ्यासाचा प्रकार आहे ना तो इतका अवघड नाही. लोकांनी हा मी म्हणतो फोबिया करून घेतलाय. फोबिया करायची गरज नाही. जो सिलेबस पॉईंट MPSCने दिला आहे तो तुमचे प्रश्न दिलेत, तुम्ही ज्यातून जगत आलात. आपण नेहमी विद्यार्थ्यांना ऐकतो, मी वास्तव कट्ट फार ऐकले की आमच्या घरामध्ये गावात बस येत नव्हती, गावात न्यूजपेपरच येत नव्हता, गावात नेटवर्कच नाहीये, आमच्या शेतीला दुष्काळ पडला आणि पिकच नाही आलं, वडिलांनी कर्ज काढून पुण्यात पाठवलं. नाऊ हे जे मी काही मुद्दे सांगितले ना ते तुमचा सिलेबस पॉईंट आहे आता, आणि तुम्ही लिहा उत्तर मग की वडिलांना कर्ज काढायची वेळ का आली, का शेतीचं उत्पन्न तुमच्या घटलं, तुमच्या गावात ST का नाही आली, काहीतरी गव्हर्नन्सचा प्रॉब्लेम आहे, आणि हा तुम्हाला उत्तरात लिहायचा आहे. म्हणजे तुमची एक्झाम सोपी झाली का अवघड झाली? सोपी झाली. म्हणजे तुम्ही सराउंडिंगचा अभ्यास करून एक्झाम द्यायची. आता त्याला थोडा ऑफिसर किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँगल नक्की असावा, कारण का MPSC किंवा UPSC काय विचार करते की आम्हाला ऑफिसर हवा आहे,
आम्हाला एक जनरलिस्टिक स्ट्रीम मधून आलेला माणूस हवा आहे जो हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि मी अधिकारी का होतो आपण? बेसिक solve करायला. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जर टेस्ट होते जी फार इझी असणार आहे तर त्यामध्ये विरोधाचं कारण नसलं पाहिजे जास्त. हा, जो घाई झाली, अचानक निर्णय लादले गेले, त्याला मला नक्कीच विरोध होता. पण जो पॅटर्न चेंज झाला तो स्वागतार्ह आहे. मुलांनी जे आता ग्रॅज्युएशनला आहेत, जे अभ्यास करतायत, त्यांनी तो पॅटर्न समजून घ्या, सोपा जाईल. जर तुम्ही ट्रॅडिशनल अभ्यासामध्येच अडकत राहिले आणि एक्झाम इव्हॉल्व होते, सोसायटी इव्हॉल्व होते, सगळा समाज, इकॉनॉमी इव्हॉल्व होते आणि तुम्ही अजून तिथेच कुठेतरी जुन्या पुस्तकांमधले उत्तर लिहित असाल तर मग तुम्ही अकॅडमिकली चांगले बनाल, बट ॲज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी क्वेश्चन मार्क आहे ना. बरोबर. त्यामुळे मग मला असं वाटतं. कारण बऱ्याच जुन्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला हे अधिकारी नको आहेत की जे पाठांतर करून आले. एक्झॅक्टली. मी डिसिजन मेकिंग असणारे किंवा जे डिसिजन घेऊ शकतात असे अशी अधिकारी अधिकारी असायला पाहिजे आणि त्याच बेसवरती हा हा सिलेबस आणला. ठीक आहे, आता तो ऍक्सेप्ट केला, त्यानुसार आता Right. सुरळीत झाली, एक परीक्षा देखील झाली. परंतु तुम्ही पाहिलं असेल की आता जो काही युपीएससीचा पेपर झाला तो खूपच वेगळ्या मोडवरती गेला होता. त्याच्यावरती बरेच मीम्स आले वगैरे वगैरे, त्याच्यावर चर्चा झाली, खूप गोष्टी झाल्या आणि पुन्हा एकदा एमपीएससी मध्ये एक वातावरण भीतीचं निर्माण झालं. काय तर युपीएससीच्या धर्तीवरती एमपीएससीने हा पॅटर्न आणलाय आणि युपीएससी सारखा जर पेपर एमपीएससीने आणला तर काय करायचं? तर काय सांगाल? कारण सगळे नवीन विद्यार्थी असणार आहेत, कारण जुने विद्यार्थी याच्यामध्ये नाही आहेत, कारण Right. जुन्या विद्यार्थ्यांना ते अडॉप्ट करायला तेवढं आता पॉसिबल नाहीये. ते ग्रुप बी कडे आलेले आहेत. काय सांगाल की आता काय केलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी? ओके, हे दोन स्वतंत्र प्रश्न आहेत. एक प्रिलिम्सचा इश्यू जो आता Yes. आहे तो, आणि दुसरा मेन्सचा. मेन्स त्याच्यावर आपण ओके, नंतर येऊ. आपण एक आता हे प्रिलिम्स वरती बोलूया. 2026चा मेन्सचा पेपर, सॉरी प्रिलिमचा पेपर युपीएससीचा, हा नक्कीच अवघड पेपर आहे. आणि ज्या लोकांनी अभ्यास केलाय 2-3 वर्ष वगैरे आणि जे ट्रॅडिशनल सोर्सेस जे आपण अभ्यास वाचले त्यातून क्वेश्चन्स नाही ट्रेस होते, हे ऍक्सेप्टेबल फॅक्ट आहे. मला असं सांगायचंय जे लोक अभ्यास करतात त्यांना की नाव इट इज अ फॅक्ट ऑफ लाईफ की आपण तक्रार जर करायला सुरुवात केली तर प्रत्येक ठिकाणीच मग प्रॉब्लेम यायला सुरुवात होईल. बरोबर. इट इज ऍक्सेप्टेबल थिंग नाव की एक्झाम अवघड होते. पण तुम्ही जे पॅटर्न बघितला असेल 2020 पासून युपीएससीचे पेपर चेक केले असतील तर हा पॅटर्न त्यांनी तेव्हाच चालू केलाय 2020 पासून. त्यांनी आधी काय केलं, सीसॅट अवघड केलं. त्यामुळे जे लोक फक्त जीएस पाठांतर करून याच्यानी सीसॅट करायचेच नाहीत ते बाहेर फेकले गेले. जे अनालिटिकल स्किल किंवा डिसिजन मेकिंग सीसॅट मधली होती ती आधी बाहेर पडली. त्यांनी परत 23 मध्ये अजून एक काय केलं, त्यांनी करंट अफेअर्सला त्यांनी विषयांसोबत जोडलं. म्हणजे डिरेक्टली रिलेट केलं. म्हणजे तुमच्या ऑप्शन्स मध्ये आता सगळे ऑप्शन्स थेरॉटिकल नसतील. एक ऑप्शन थेरॉटिकल, एक ऑप्शन करंट, एक ऑप्शन डिसिजन मेकिंग, असे केले. 23 मध्ये हा प्रत्यय आलता आणि कट ऑफ तेव्हा 80च्या आसपास आहे काहीतरी. ओके. आता ह्यावेळी त्यांनी काय केलं की जे क्वेश्चन बनवले ते थोडे लेंदी बनवले. पेपर नक्कीच अवघड आहे, मी त्याला सपोर्ट करत नाही की पेपरला सोपं म्हणणं, बट तुम्ही जर मला असं जेव्हा मी डिस्कस करतो अधिकाऱ्यांसोबत तेव्हा की ही फॅक्ट आहे की ह्यावरतीच कट ऑफ डिसाईड होणार आहे आणि जेव्हा पेपर अवघड येईल तेव्हा कट ऑफ कमी राहणार आहे. पण एमपीएससी वाल्यांना हे जी इतके टेन्शन घ्यायची गरज नाही की तुम्ही तो पेपर डिरेक्टली रिप्लिकेट होईल एमपीएससी मध्ये वगैरे. आणि त्याही पेपरला टॅकल करण्याच्या पद्धती लोकांनी शोधल्या. म्हणजे असेही काही विद्यार्थी तिकडे अजून 100-105 स्कोर करतात. बरोबर. ते का आलंय तर त्यांनी ती ॲबिलिटी बनवली होती की मी कुठलंही जर नवं चॅलेंज आलं तर तिथे करेल. मी एक त्या दिवशी ट्विट केलं होतं एक्झाम नंतर त्या दिवशीच की जो त्या दिवशी डोक्याने शांत राहिला असेल तर त्या माणसाने हा पेपर नीट क्लिअर केला असेल. इश्यू काय होता की तुम्हाला घाबरवणारे क्वेश्चन्स पहिल्या काही पार्टमध्ये आले जे लेंदी आहेत, पण तरी सुद्धा एक 90 मार्क पडणारे क्वेश्चन त्या पेपरमध्ये सापडतात जे तुमच्या अभ्यासाचा आणि तुमच्या चांगल्या रिव्हिजनचा पार्ट तो भाग आहे. तर तो आपण शिकवत नाही. आता आपलं मॉडेल जे आहे अभ्यास करण्याचं, आणि त्यासाठी मी नक्की क्लासेसवाल्यांवर तक्रारच करतो त्यांना, आणि मला तो अधिकार पण आहे कारण मी पण अभ्यास केला क्लासमधून. तुम्ही त्यांना स्पून फिडिंग दिली की हे बघ, हे आमचे 100 एक्सपेक्टेड क्वेश्चन किंवा टॉपिक जा पाठ करून ये. तो विद्यार्थी काय करेल, ते टॉपिक मधून क्वेश्चन काढेल. पण जो बेसिक पार्ट आपण जो मिस केला, जसे हिस्ट्रीचे जे क्वेश्चन होते यावर्षीचे, तर ते रिसोर्स मधून आहेत, पण तुमचा तो अभ्यासाचा पार्ट नव्हता. तुम्ही कधी इमॅजिनच नव्हतं केलं की आम्हाला हिस्ट्रीच्या पहिल्या पानावरतीच क्वेश्चन येईल कुठतरी, आम्ही त्याला केलंच नाही. ते जैनिझमचा क्वेश्चन आलाय, तुम्ही तो न्यूजमध्ये असणारी प्रॅक्टिस आहे, मागच्या वेळी जैनांचं एवढं आंदोलन झालं होतं, एक्सपेक्टेड टॉपिक आहे, तो थीम होती. जेव्हा मी अभ्यास करायचो, मी आमचा ग्रुप, तेव्हा मी ह्या थीम काढल्या होत्या, त्यातले क्वेश्चन ट्रेस होतात. आपल्याला असं असं करून कट ऑफ क्लिअर करायचा आहे. पण मी सपोर्ट नाही करणार की तुम्ही तसाच पेपर रिप्लिकेट करा. एमपीएससी साठी मी सांगेल की तुमचा जो कोर टॉपिक्स आहेत ते कोर टॉपिक खूप चांगले ठेवा, कारण कट ऑफ तिथे डिसाईड होईल. आणि जे
ॲडव्हान्स क्वेश्चन आहेत त्यासाठी तुम्हाला 2-3 आपण अभ्यासातल्या पद्धती नेहमी सांगतो की एक असते की तुमची रिडिंग स्पीड, पेपर मोठा आला म्हणून झाले नाहीत. तुमचं इलिमिनेशन टेक्निक्स, तुम्ही लॉजिकल थिंकिंग नाही केली, इलिमिनेशन नाही केलं. एक्स्ट्रीम स्टेटमेंट सापडतात का? हे सापडतात अजूनही. इलिमिनेशन टेक्निकवर काम करता येतं का? तुम्ही केलंच नाही कारण तुम्ही पाठांतर केलंय. तुम्ही इलिमिनेट नाही केलं. हे स्टेटमेंट चुकीचं कसं असू शकतं हा विचार केलाच नाही. तुम्ही नेहमी हा विचार केला की हे स्टेटमेंट बरोबरच आहे. हा अभ्यासाचा पॅटर्न आहे. आणि लॉजिकल रिझनिंग, फॉर एक्झाम्पल 2 कॉन्ट्राडिक्टरी फॅक्ट स्टेटमेंट 1 आणि 4 मध्ये आहेत. 2 स्टेटमेंट सोबत कसे येतील? पण तुमच्या त्या प्रेशरमध्ये तुम्ही मनात घाबरले आणि पेपर केला. बरोबर. अभ्यास करताना स्टॅटिक रिव्हिजन सोबत आता अनालिटिकल स्किल, डिसिजन मेकिंग, रिझनिंग ॲबिलिटीज हे पण चेक करतं UPSC. ह्यामध्ये अजून एक रिझन आहे, एक चांगल्या सिनियर अधिकाऱ्यांशी बोलताना जाणवलं. थोडं त्याबद्दल माझे मत वेगळे पण होते, पण त्यांनी मला एक रिझन सांगितलं की मागच्या 2022 मध्ये ChatGPT लॉन्च झालं. राईट, AI मध्ये. आज 2026 आहे. 22 ते 26 ह्या वर्षांमध्ये जो काही ग्राफ आहे ना तो स्टीप आहे. ग्रोथ ऑफ न्यू चॅलेंजेसचा, जे टेक्निकल जे चॅलेंजेस येत आहेत तो स्टीप आहे. अगोदर तो असा वरती चाललाय फक्त नॅरोमध्ये, पण असं स्टीप कधी झालाय 22 नंतर. विदिन 4 इयर्स नवे चॅलेंजेस अचानक इतके वाढलेत. तर आम्हाला जे अधिकारी असतील तेही तितक्याच तत्परतेने चॅलेंज घेणारे हवेत. आणि त्यामुळे कदाचित असा पेपर काढला असावा असं त्यांचं मत आहे. तर हे एक रिझन आहे. बट स्टील थोडं अजून स्टॅटिक क्वेश्चन यायला हवेत. मेरिट अभ्यासावर डिसाईड व्हायला हवं, हे माझंही मत. येस, पण आता विद्यार्थ्यांनी तयार राहिलं पाहिजे. नक्कीच राहायला कसा येऊ, लढायला 23चा पेपर आहे सर. म्हणजे तुम्ही 23 आणि 26चा पेपर कम्पेअर करा. तोही पेपर आहे ना खूप अवघड आहे. पण तेव्हा काय झालं की तो त्यावरती जरा कमी व्हायरल झाला, कारण तेव्हा CSAT जास्त व्हायरल झालं. बरोबर. ह्यावेळी GS जास्त व्हायरल झालाय, CSAT थोडं कमी व्हायरल झालं. तो आला पाठ. आता याच्यामध्ये कसं आहे की परीक्षा कशी घ्यायची, पॅटर्न कसा असला पाहिजे, प्रश्न कसे आले पाहिजेत, तो रोल MPSC का UPSC आहे. विद्यार्थ्यांचं काम हे, कारण प्रत्येकाला तोच पेपर असणार आहे. त्याच्यामुळे पेपर कसा आला याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आपण पेपर कसा दिला याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. पेपरला कसं सामोरं जायचं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आता आपण येऊयात आपलं मूळ मुद्द्यावरती. ऍक्च्युली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. MPSC UPSC सेम आहे. आपण MPSC करतो तर आपण UPSC करतो या हिशोबानेच करायचं. आता ऍक्सेप्ट तर केलंय, पण नवीन विद्यार्थ्यांना आजही समजत नाहीये की काय केलं पाहिजे, तर कशा पद्धतीने त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला सामोरे गेलं पाहिजे. काय सांगाल? ओके, हा एक मी मजेशीर गोष्ट सांगेल की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असं इंट्रोड्यूस युअर सेल्फ असं म्हणतात. ओके, चालू करताना गोष्टी आपल्या कुठल्या पण. आता कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा इश्यू काय झाला लोकांना की ह्या आपले जे मुलं आहेत त्यांनी आपल्या काही एक्झाम पद्धती आहेत आपल्यामध्ये. जे 12वीला नीट आहे, कॉलेज नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एक CET असते कुठल्याही क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, मेडिकलमध्ये वगैरे. आपण काय करतोय की प्रत्येक गोष्ट त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये बघायला सुरुवात केली आणि मग आपण कॉलेजमधले पेपरही तसेच लिहायचा प्रयत्न करतोय की ऑब्जेक्टिव्ह प्रश्न PYQ बघून जाईल वगैरे वगैरे. म्हणून आपल्याला ती भीती बनते की आपण लिहू शकूत का. माझा अप्रोच थोडा वेगळा आहे विषयांकडे बघायचा, ते मी तुम्हाला सांगेल. जेव्हा तुम्ही MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बघता तो फोबिया म्हणून नक्कीच बघायचा नाहीये की UPSCचं काहीतरी खूप मोठी परीक्षा आहे आणि ते रिप्लिकेट केलं तर आम्हाला येणार नाही. MPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी आणि UPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी एकाच लायब्ररीमध्ये बसतात, एकाच गावातून आलेले असतात. बरोबर. त्यांना आवडली म्हणून तिकडे गेलतं, किंवा मला थोडं होतं की मला तेव्हा MPSC ऑब्जेक्टिव्ह होती आणि रिझल्ट उशिरा लागायची म्हणून मी ती केली नाही एक्झाम, तर मी आता ती दिली असती. ऑब्जेक्टिव्ह जेव्हा पेपर आपण बघतो तेव्हा ते प्रश्न आहेत आणि तुम्हाला त्या 3 असे 4 पेपर आहेत आणि 2 दिवसामध्ये 80 प्रश्नांची उत्तरं सोडायची. बरोबर. त्या उत्तरांसाठी लिमिट नाही, त्यासाठी तुम्हाला आहे तेच आन्सर पण नाहीये. बरोबर. फक्त 80 प्रश्न समाजातल्या वेगळ्या वेगळ्या घटकांवर आहेत जे आपण डिव्हाइड केले, GS 1, 2, 3, 4. ह्याला एवढं रिजिड डिव्हाइड पण म्हणत नाही मी कधी, खूप ओव्हरलॅपिंग आहे. जसं मी एक्झाम्पल सांगेल की सोसायटीचा जो प्रश्न आहे, आपण ज्याला समाजशास्त्र म्हणतो, तो प्रश्न गव्हर्नन्सचा बनतो, तो प्रश्न डिझास्टर मॅनेजमेंटचा बनतो, तो प्रश्न इथिक्स नैतिक शास्त्राचा बनतो. फॉर एक्झाम्पल एक बेस्ट एक्झाम्पल घेऊयात की आपल्याकडे वुमन एम्पॉवरमेंटचा गोष्ट येतो, स्त्री सक्षमीकरण मराठीत म्हणूयात. सोसायटीमध्ये आपण असं म्हणूयात की अजूनही आपल्यामध्ये स्त्री सक्षमीकरण झालेलं नाहीये, कारणे आणि मीमांसा, रिझन्स द्या, अनालिटिकल करा म्हणून. तोच प्रश्न गव्हर्नन्समध्ये कसा बनेल, सिम्पलमध्ये, की इतक्या सगळ्या स्कीम आतापर्यंत आपण वुमनसाठी काढल्या. सगळ्याला माहिती, तुम्ही MPSC करताना किती अभ्यास केलाय की 1972 पासून सगळ्या पाठ येतं.
आम्ही काय विचारतो आता, तुला सगळ्या स्कीम माहिती आहेत, हम्म. एवढ्या सगळ्या स्कीम मागच्या 75 वर्षात आणल्या तरी अजून स्त्री सक्षमीकरण का नाही झालं? गव्हर्नन्सचा प्रश्न आहे. बरोबर. मग तू सांग उत्तर का नाही झालं ते. आता ह्यात अभ्यासाची काय गरज आहे? तुम्हाला कळलं पाहिजे की Yes. कुठले प्रॉब्लेम होते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम आहेत, म्हणजे इम्प्लिमेंटच नाही झाली. फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, स्त्रियांच्या साईडचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना घरच्यांनी बाहेर सोडलं नाही. पॅट्रिआर्किकल सोसायटी, सोशल प्रॉब्लेम येतं. ऍक्सेप्टन्सचा प्रॉब्लेम आहे अजून, बिकॉज ऑफ मोठ्या कंपन्यांना घ्यायला तयार नाही येतं. सिम्पल झालं सोल्युशन, हेच तर उत्तर आहे. यामध्ये कसा बनेल हा क्वेश्चन इथिक्समध्ये, की तुम्ही तिथे कुठेतरी एका जिल्ह्याचे एसडीएम आहात किंवा कलेक्टर आहात, तुम्ही गेला तर कळलं की तुमच्या एरियामध्ये अजूनही स्त्रिया 5 किलोमीटर जातात पाणी आणायला. 75 वर्षामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, आपण नाला बांधणी, पुनर्भरण, पाण्याचे सगळे विषय सोडवले, तरी सुद्धा अजून ही का गोष्ट आहे, त्यामध्ये स्त्रिया इतक्या लांब चालतायत, त्यात त्यांची हेल्थची कंडिशन आहे, मुली शाळेत नाही जात, शाळा बुडवतायत, नवा झालेल्या स्त्रियांना सिक्युरिटीचा प्रश्न आहे, कुणीतरी पडलं विहिरीत पाणी काढताना, असे किस्से येतात. आज जर तिथला अधिकारी, तुम्ही सोल्युशन काय द्याल? इथिकल गोष्ट. Yes. मग त्यावेळेस तुम्ही ह्यासाठी तुम्ही अधिकारी आहात ना, सांगा आता उत्तर. ॲज अ IAS तुम्ही ते सॉल्व्ह कसं कराल? विचार करा की माझ्याकडे स्टेक होल्डर कुठले कुठले आहेत. एक तुमची स्कीम आहे ना, हर घर जल, ती पोहोचली का नाही? ती पोहोचवायची आहे. नाल्याला पाणीच नाही, की पुन्हा नदी पुनर्वसन, नाले पुनर्भरण, वॉटर कॉन्झर्वेशनचे एफर्ट आहे, त्यावर काम करायचं आहे. नंतर पाण्यासाठी ते पाणी शुद्ध आहे की अशुद्ध आहे, मग ते वॉटर क्वालिटीसाठी लोकल लेवलच्या डिपार्टमेंटला कामाला लावायचं आहे. ते पाणी घरात यावं, त्यासाठी त्यात क्षार कमी असावेत म्हणून टेस्टिंग एजन्सीला कामाला लावायचं आहे. तुम्ही सगळे स्टेक होल्डर झाले, ते तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे. आता हा जर सिलेबस पॉईंट तुमचा एक 50-50 एक 200 मार्काला बनतोय, आणि ज्याचा मी अभ्यास न करता उत्तर सांगतोय ते फक्त गोष्टी बघून, तर त्यात फोबिया यायची गरज काय? त्यामुळे हे घाबरून जाण्याचं नक्कीच कारण नाही. ह्यासाठी अप्रोच कसा असावा, ह्यासाठी मात्र नक्कीच गोष्टी आहेत. Exactly. त्यातली पहिली मी नक्की गोष्ट सांगेल, जो सिलेबस जो MPSCने दिलाय, तो सिलेबस तुम्ही नीट वाचावा. बरोबर. की कारण काय आहे, तुम्हाला अजून ते लक्षात येणार, तुम्ही पुस्तकं बघतायत, कुठला तरी तुम्हाला नवा पॅटर्न आला म्हणून नवे क्लास आले, नवे पुस्तकं आले, बरोबर. नवे लेखक आले मार्केटमध्ये. नाऊ डाऊट आहे त्या लेखकांचा की ते त्यांनी एक्झाम देणाऱ्यांसाठी काढले किंवा फक्त पुस्तक काढायचं म्हणून काढले, असे खूप आहे. कारण बरोबर. आपल्याला माहिती असं होतं. तुम्ही सिलेबस पॉईंट बघितले तर लक्षात येईल की हे आपले काही प्रश्न आहेत, प्रत्येक सिलेबस पॉईंट आहे. त्या प्रश्नाला एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाईल लागते विचार करण्याची, जी आपल्या कॉलेज सिस्टीमची, आणि तेव्हा नाही झालं तर काही कोचिंगचा मदत लागली किंवा जे मेंटॉर्स आहेत त्यांची काम आहे. तुम्ही GS1चा सिलेबस पॉईंट घेतला, ज्यामध्ये हिस्ट्रीचा पार्ट येतो. आपण बघितलं ते काय, आपल्याला आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे. पण क्वेश्चन डायरेक्ट ते असे कधीच नाही विचारणार की आम्हाला आर्ट अँड कल्चरमध्ये काहीतरी टेक्निकल सांगा म्हणून. दे नो ऑलरेडी. ते तुम्हाला काय विचारतील की इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन आर्ट अँड कल्चर. सिम्पल, की जे तुम्हाला आता चाललंय की ग्लोबलायझेशनमुळे झालं, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या आर्ट अँड कल्चरवर काय झाला. आणि आपण नेहमी म्हणतो ना की आजकाल अगोदर गाणी शास्त्रीय संगीताची असायची, आता ती बीटवर बनलीत. दिस इज द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन. जसं युअर सराउंडिंग. तुम्ही विषयांकडे कसं बघताय? कारण का, तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल तर कधीतरी तिथे तुम्हाला लक्षात येईल की इथे ढोलचा आवाज जास्त येतोय, किंवा गाणं काहीतरी खराब बनलं आणि त्यामुळे आंदोलन झालं, गाण्यांमुळे भांडणं झाले किंवा एक्स्ट्रीम गाणे बनले. म्हणून तो प्रश्न आहे, तुम्हाला कळलं पाहिजे हा इम्पॅक्ट का व्हायला लागलाय. इम्पॅक्ट करेक्ट का नाही. कारण ॲट द एंड ऑफ द डे कुठली पण एक्झाम सिस्टीम काय बघते अधिकाऱ्यांकडून, की हा माझा प्रदेश आहे, राज्य असेल किंवा देश असेल, हा एक प्रगतीपथावर आहे का नाही. आणि ह्या प्रगतीपथावर जाण्यासाठी काही प्रॉब्लेम्स हिस्टॉरिकली प्रत्येक देशाला असतात, आणि आपल्याकडे जरा जास्त आहेत बिकॉज ऑफ आपलं मिडिवल हिस्ट्री आणि ब्रिटिश पिरियड, मॉडर्न हिस्ट्री, आणि पोस्ट इंडिपेंडन्समध्ये आलेले काही प्रॉब्लेमॅटिक कंडिशन. त्यामध्ये ॲज अ स्टील फ्रेम हे लोक हे रिसोर्सेस विचारात घेऊन आपल्याला पुढे कसं घेऊन जातील. मग तुम्हाला काय करायचं आहे की यू नो द रिसोर्सेस, तुम्हाला यूज करायचे. ह्यासाठी मी आधी आपण टेक्निकलकडे जाऊयात, हाऊ टू राईट आन्सरकडे. पण त्या अगोदर मला एक नेहमी गोष्ट आवडते, आणि ताई सांगतात, सविताताई यांच्या, की 3 गोष्टींवर विचार करून तुम्ही आमच्याकडे या ॲज अ सर्व्हिस बनायला. तर पहिला असतो की नो युअर सेल्फ, की तुम्ही कोण आहात. येस. तुम्हाला तुमच्यात कॅपॅसिटी काय आहे. बऱ्याचदा असं होतं की, आणि ॲक्सेप्टेबल, काही लोकांमध्ये ती कॅपॅसिटी नाही, लोड बेरिंग कॅपॅसिटी म्हणतो त्याला आपण, की तुम्ही लोकांमध्ये जाऊ शकता का. कम्युनिकेशन, अधिकारी गप्प बसताना चालेल का? नाही चालणार ना. लोकांमध्ये जाणारा पाहिजे, काम करणारा पाहिजे. तर असं नाही की माझे कपडे मळाले, मी नाही उतरणार, एवढे सगळे लोक आले. माझ्यासोबत असं होतं की एक 10 लाख लोक जमत आहेत स्टेशनला, आणि कुठून नवे रोग घेऊन येईल, मास्क घालून जावं लागेल का वगैरे वगैरे. असं यू शुड बी रेडी फॉर इट. नो युअर सेल्फ, युअर ॲबिलिटीज. देन नो युअर सिस्टीम. तुम्ही ज्यात चाललाय ती सिस्टीम तुम्हाला माहिती आहे का. त्या माहितीमधून तुम्हाला पुढे जायचं आहे. यू शुड नो द ऑर्गनायझेशन स्टाईल. तुम्हाला काय काम करायचंय, पठडी काय आहे,
आणि त्यामुळे त्या पद्धतीत राहून काम करायचं. यू आर नॉट अ डिक्टॅटर. आपल्याकडे लोकशाही आहे, आपण प्रत्येक गोष्टीला चेक्स अँड बॅलन्स ठेवले. असं नाही म्हणू शकत मी आता, हे बघ, हे 50,000 रुपये माझ्या खिशातून उद्या मला गव्हर्नमेंट हे 50,000 रुपये देईल, जा तुला खर्च करायचा येते. असं नाही. एक वेगळं डिपार्टमेंट आहे अकाउंटचं. तुम्ही कलेक्टर बना, तुम्ही SP बना, तुम्ही IRTS बना, तुम्हाला ते पैसे तो पब्लिक मनी खर्च करायचा आहे. सो यू शुड नो युअर सिस्टीम. आणि सगळ्यात महत्वाचं, नो युअर सोसायटी. राईट. तुमचा समाज काय आहे, तो समाज कळला तर तुम्हाला तुमची UPSC आणि MPSC लगेच कळली. तुम्हाला तो समाज फक्त असा दिसत असेल की न्यूजमध्ये दिसणारा, खूप हायलाईट, रीलमध्ये असणारा हा समाज नाही. जो रिअल माझं पॉप्युलेशन आहे, जे त्या लोकांना कामाला, आपल्याला काम करायचं आहे. मला एक खूप छान गोष्ट आठवते की लहानपणी आपण ती शुभम करोती म्हणायचो. आणि माझे बाबा स्वाध्याय परिवारचे, तर लहानपणी आम्हाला ना एक ते पद्य म्हणायला लावायचे. तर त्या पद्यामध्ये ती शेवटची लाईन होती की गहना रंधे घनांधकारे बंधू जनाये स्थिता गौरे तत्र मया सच्चरणीयम लोकहितम मम करणीयम. तर त्याची शेवटची जी वळ आहे ना, लोकहितम मम करणीयम, ती मला फार आवडायची. कारण शेवटी काय जरी झालं ना तरी आम्हाला लोकहित करायचं. आम्ही येतो भक्ती संप्रदायातली माणसं, म्हणजे ताटीचे अभंग, पसायदान, तुकाराम महाराज, हे आपली माणसं. बरोबर. त्यामुळे सोसायटी ह्यांनी आधी सांगितलं की हा तो समाज आहे. तू गुरु कोण मान, देव कोणाला बघायचंय, काम कुठे करायचंय, ऑलरेडी वी नो. तुम्ही फक्त समाज बघताय का? समाज बघायचा ते पण कसं बघायचं ह्यासाठी पण आम्ही विचार केला थोडा. तुम्ही स्टार्ट फ्रॉम युअर फॅमिली. तुमच्या फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही तुमच्या बहिणीला शिकायला पाठवतायत का? तुम्ही हुंडाला नाही म्हटलंयत का? नो युअर व्हिलेज. गावात काय चाललंय? दारूबंदी आहे का? लोकांमध्ये एज्युकेशनचा पार्ट काय आहे? शेतीचं समस्या का झाल्या? कापूस अचानक संपत का चालला? क्रॉपिंग पॅटर्न चेंज का झालं? हे जे मी शब्द म्हणतोय ना, हे सगळे सिलेबस पॉईंट आहेत. एक्झॅक्टली. कारण हे सगळे क्वेश्चन UPSC MPSCचे PYQ अवेलेबल नाही आहेत आता, कारण पहिलंच वर्ष. पण मी जे सगळे शब्द सांगतोय हे सगळे PYQ UPSCचे आहेत आणि सगळे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आहेत. देन नो युअर तहसील. तुमच्या तालुक्यामध्ये का पाणी येत नाही? तुमचा तालुकाच मागास का राहिला? तुमच्या तालुक्यामध्ये अधिकारी करप्ट आहेत का? ते करप्शनमध्ये RTIचा वापर कोणी केलाय का? तो लोकपाल चांगलं चालतंय का? ग्रामपंचायत चांगली फंक्शन करते का? ग्रामपंचायतचा फंड बाहेर चाललाय का? अगेन GS2, गव्हर्नन्स, लोकल, 73rd अमेंडमेंट. नो युअर डिस्ट्रिक्ट, युअर एरिया. तुमच्यामध्ये प्रॉब्लेम काय चालले? तुमचा जिल्हा मागास का आहे? पॉलिटिकल रिझन काय आहेत? पॉलिटिकल अपाती होती का? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर कुठे झाला? हिस्टॉरिकल रिझन्स काय आहेत फेल्युअरच्या पाठीमागे? नॅशनल रिझन्स काय आहेत? जॉग्राफिकल रिझन्स काय आहेत ना? जॉग्राफिकल UPSCने विचारलं की रेन शॅडो झोनमध्ये दुष्काळ का पडतो? सिम्पल क्वेश्चन आहे. वेस्टर्न घाटमध्ये पाऊस पडतो, आपल्या पुण्याच्या इकडे मान, खटाव, सातारा, सोलापूरकडे गेलो की पाऊस कमी होतो. क्रॉपिंग पॅटर्न डिफरंट आहे. पुढचा क्वेश्चन तोच, पण तिथला ऍग्रिकल्चर पॅटर्न कसा इम्प्रूव्ह करता येईल? नाऊ युअर ॲबिलिटी ॲज अ ऑफिसर सांगा आम्हाला तुम्ही की तिथे काय कराल. ते तुम्ही म्हणू शकत नाही जा ऊस लावून टाक. नाही, ड्रीप इरिगेशन आहे, न्यू क्रॉपिंग पॅटर्न आहे, ॲग्री एंटरप्रेन्योरशिप आहे. त्या लोकांना तिथेच रोजगार द्यायचा आहे. फक्त आपल्याकडे नाला बांधणे हाच रोजगाराचा सिस्टीम का असावी माझ्या पॉप्युलेशनची ना? मी हा विचार करतो नेहमी की माझ्या लोकांनी नेहमी खड्डे खांदणे हेच कसं काय माझ्याकडे मनरेगामध्ये असलं पाहिजे. त्यांना अजून पण विचार करू ना ॲज अ ऑफिसर म्हणून. नो युअर डिस्ट्रिक्ट, देन नो युअर एरिया. आहे ना, लँग्वेजचा प्रॉब्लेम चाललाय, इंटरस्टेट भांडण चाललंय, स्टेट रिऑर्गनायझेशनचं भांडण चाललंय. मी तुम्हाला हे काय सांगतोय इव्हॉल्युशन, नो युअर सोसायटी, कारण हे सिलेबस पॉईंट बनतं. क्वेश्चन UPSCने काय विचारला की महाराष्ट्र बेळगावचा इश्यू सुरू होता, इंटरस्टेट बॉर्डर कॉम्प्युटर विचारला. बरोबर. ह्याच्यामध्ये कोविडमध्ये फार मायग्रेशन झालं, एवढे लोक आले नॉर्थच्या आपल्याकडे, मायग्रंटचा इश्यू आहे. मग त्यांच्यामध्ये मायग्रेशनचे इश्यूज विचारले. पुश फॅक्टर, पुल फॅक्टर काय आहेत? त्यांच्याकडचे पुश फॅक्टर, आपल्याकडचे पुल फॅक्टर. मग तिकडेच काहीतरी पुल फॅक्टर बनवता येईल का? मायग्रेशन कमी होईल, लोड कमी होईल, मायग्रेशनच्या लोकांचे इश्यू असतील. मग तो येतो पुढचा प्रश्न अनएम्प्लॉयमेंटचा. अगेन GSTचा अख्खा पेपर त्यावरती आहे, अनएम्प्लॉयमेंटवरती. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, सिस्टमॅटिक अनएम्प्लॉयमेंट. नंतर पुढे मग पुन्हा नीती आयोगाला कुठला तरी सर्वे येतो की ज्यामध्ये आपण म्हणतो की नवं लेबर आहे, लेबरचे इश्यू असतील, त्यांच्यावर प्रॉब्लेम चालू झालाय, त्यांचे ह्युमन जे लॉ राईट्स आहेत त्याचा इश्यू सुरू होतोय. सेम अगेन नो युअर कंट्री. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहेत, वारचा प्रॉब्लेम आहे, पोस्ट इंडिपेंडन्सचा प्रॉब्लेम आहे, नक्षलाइझमचा प्रॉब्लेम आहे, डिफेन्स, इलेक्शन्स, केवढे प्रॉब्लेम्स. सो ही आपली सोसायटी आहे. नाव हे सगळे पॉईंट आहेत ना, हे सगळे सिलेबस पॉईंट. नाव आपलं काय होतंय की आपण एक्झामकडे येताना म्हणजे MPSCच्या गटासाठी, आणि मला ते दिसतं पण लगेच, तुम्ही ते पुस्तक घेऊन येतात. एक्झॅक्टली. आणि त्या पुस्तकातला हा काय म्हणतो आपण VIP क्वेश्चन्स, PYQ क्वेश्चन्स, ही स्कीम परत परत येणार आहे. पण त्या स्कीमच्या इम्प्लिमेंटेशनवर इम्पॅक्ट, स्कीम का गरजेची, स्कीम अपडेट करायला हवी का, अपडेट कशी करायला पाहिजे, हा पुढचा पार्ट, हा तुमचा आता नवा सिलेबस आहे. बरोबर. तर तुम्ही जो अभ्यास केला तो प्रिलिम्स आहे.
तोच अभ्यास तुम्हाला वापरायचा आहे. आता मला हे पण सांगेल मी की लोक घाबरून गेले की नाही आता आम्ही काय करणार की एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह न लिहिता एमपीएससी ग्रुप बी ऑब्जेक्टिव्हकडे जाणार. येस. मी काय सांगतो की मला हे लोकांचं रागही येतो, माझ्या लोकांची कॅपॅसिटीवर पण फार मला राग येतो. इश्यू काय आहे, हे जे कंटेंट आहे ना ह्या लोकांकडं ते आमच्याकडे नाही आहे. आत्ता मला ह्या स्कीम एकही आठवत नाही, ह्या लोकांकडे पाठ असतात. मग त्यांना ह्या स्कीम काय करायच्या, त्या ह्या आन्सरच्या ह्या पार्टमध्ये लिहायच्या. युपीएससी विचारेल की स्कीम इम्प्लिमेंट का नाही झाल्या, मला आता आधी स्कीम वाचावं लागतील, ह्यांच्या पार्ट आहेत सगळ्या स्कीम. तुम्हाला त्या बॉक्समध्ये लिहायच्यात की ह्या स्कीम होत्या सर, की पीडीएस साठी स्कीम आहे, इकॉनॉमीसाठी स्कीम आहे, इन्फ्लेशनसाठी स्कीम आहे, शेतकऱ्यांची स्कीम आहे. स्कीम सगळ्या पार्ट आहेत त्या लोकांच्या, ते लिहू शकतात आरामशीर. मी तर असं सांगतो की ह्या लोकांकडे एवढं पाठांतर असतं की ह्यांनी जर लिहिले तर हे टॉपर बनतील युपीएससी मध्ये सुद्धा. कारण हे युपीएससी लोक काय करतात, मग कुठलं तरी एमपीएससीचं पुस्तक काढून त्या स्कीमचा डेटा इकडून घेतात, कारण यांच्याकडे ऑलरेडी डेटा बनलेला आहे. मग त्यांना अनालिटिकल टाकायचं आहे. त्यामुळे नो युअर सेल्फ, नो युअर सिस्टीम, नो युअर सोसायटी, हे ज्यांना कळलं त्यांना प्रॉब्लेम कळायला लागतात. आणि आपलं असं आहे आता की आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हर हवेत गव्हर्नमेंटला, किंवा गव्हर्नमेंटलाच नाही, तुम्हाला तरी कोण हवंय सोसायटीला पण. आपण कुणाला हिरो मानतो, जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्याला. मग तुम्ही 80 प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा माणूस हवा. लोक म्हणाला की मग आम्हाला 80च का दिले, आम्हाला वी आर नॉट इंटरेस्टेड इन इकॉनॉमिकल प्रॉब्लेम. पण हे तुला माहित नाही ना तू कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जाणार आहे. आणि आपण म्हणतो तू उद्या कुठलं तरी वेगळं डिपार्टमेंट मिळेल तुला, डेप्युटेशन आहे, ओपन चान्सेस आहेत. तुला माहित नाही की उद्या तू फक्त डेप्युटी कलेक्टर होऊन लँड रिव्ह्यूज बघशील. नो, तू इन्कम टॅक्समध्ये जाशील उद्या, बरोबर, तू ऍग्रिकल्चरमध्ये जाशील, तू लॉजिस्टिकमध्ये येशील. माझ्या लक्षातही नाही की तुम्ही लॉजिस्टिकमध्ये जाईल. स्टील आय एम इन लॉजिस्टिक नाऊ, गिव्हिंग लेक्चर ऑन लॉजिस्टिक, मेकिंग प्रेझेंटेशन, कोल मुवमेंट, आणि यावर अभ्यास करतोय आता. तर ते इकॉनॉमीचा पार्ट आहे ना, तुला त्यावर जबाबदारी बनणार आहे. त्यामुळे तुम्ही नाही म्हणू शकत नाही. फक्त प्रश्नांकडे बघायची सवय वेगळी करावी लागेल, आणि ह्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये बसावं लागेल, एक्सपोजर वाढवावं लागेल. लायब्ररीच्या पुस्तकांच्या कठड्यात बसून हा अभ्यास शक्य नाही. बरोबर. कॉलेजचे जे शेवटचे 2-3 वर्ष आहेत, तुमच्या मेन्स नंतर असणारा काळ आहे, किंवा मेन्समध्ये तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघतात कुठल्या गोष्टी असतील. गंमतमधून सांगतो, एक मूव्ही आत्ता कुठला तरी येतो, तेव्हा डिस्कशन सुरू होतं. त्यावर विचार करा ना, जा मूव्ही बघून या, तुमचं एंटरटेनमेंट होईल, 3 तास तुमचा ब्रेक होईल, छान. विचार करा त्यावरती की अरे बापरे, म्हणजे असा इश्यू होतो कुठेतरी. एक छान एखादं पुस्तक वाचा. एक छान पुस्तकाची मला आठवण येते, 2019 मध्ये मला एक पुस्तक दिलं माझ्या मित्रानं. तर दुष्काळ आडवे सर्वांना, एव्हरीवन लव्हज ड्रॉट, त्या पुस्तकाचं नाव आहे. ते पुस्तक मी वाचलं. नंतर आमच्यावर एक महिना डिस्कशन चाललं होतं की बापरे, हे इथिकल स्टेक होल्डर्स आहेत, स्कीम इम्प्लिमेंटेशन प्रॉब्लेम्स आहेत, व्हाय एव्हरीबडी लव्हज क्रिटिकल सिच्युएशन. सेम टू सेम क्वेश्चन पेपर 3 मध्ये येतात. सगळ्यांना दुष्काळ का आवडतो, म्हणजे जो शेतकरी तो सोडला तर बाकी सगळ्यांना तो आवडतो. कारण का, यू नो द रिझन्स. तर मग ते पुस्तकातून डिस्कशन होत आहे. कुठे अचानक शॉशांक रिडम्पशनचा क्वेश्चन मूव्ही येतो, फार गाजतो, आणि मग आपल्याला वाटतं छान मूव्ही आहे. विचार करा की त्यावर होप मध्ये सांगितले त्यांनी की होप इज एव्हरीथिंग. इथिक्स मध्ये विचारून टाकले त्यांनी क्वेश्चन्स की होप का असावा प्रत्येक माणसाला, कारण तुमचं ऑर्गनायझेशन होप वॉट डिफरंट आहे. तुम्ही म्हणता ना की 2047 साली आम्ही भारत बघतोय, ते काय होपच आहे. होप इज एव्हरीथिंग नाऊ. तर तो काम करायचा आहे. म्हणजे काय की सराउंडिंगला जे होतंय त्यावरती काम करा. अजून एक मला सांगेल की आपल्याकडे तो छान प्रयोग चालतात आता खूप थिएटर अचानक चांगलं झालं आपलं मराठीचं. फोक आख्यान, अभंगवारी, चांगले चांगले प्रोजेक्ट आहेत, लोक चांगलं करतायत ते. तर युपीएससीने विचारलं होतं की ग्लोबलायझेशनचे इम्पॅक्ट काय करायचे ते. आम्ही विचार केला की आम्ही पॉझिटिव्ह पण लिहूत ना, निगेटिव्ह थोडीच झाले, पॉझिटिव्ह पण झाले. आमचं कल्चर जे आम्ही विसरून गेलतो, भारुड पोवाडे विसरले होते, बरोबर, परत यायला लागले ना ग्लोबलायझेशनमुळे, कारण त्यांनी थोडं बीट चेंज केलं. अभंग नेहमीच क्लासिकलमध्ये म्हणावेत, आधी असं होतं. आता अभंग चांगले बीटवर आले, लोक परत म्हणायला लागले. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहे. नाव हे सराउंडिंगला चाललंय, आजूबाजूला दिसतंय, तुम्ही तो विषय बघून आला, तो प्रश्न येणार आहे. दॅट इज, इट इज नॉट डिफिकल्ट, इट इज ओनली अबाउट युअर थॉट प्रोसेस. आणि फोबिया कमी करा. तुम्ही घाबरताय का की मला लिहिता येईल का नाही. आता मी अजून थोडं जास्त बोलतोय, आय नो. याच्या पुढचा प्रश्न आहे की तुम्ही लिहायला घाबरताय. एक्झॅक्टली. सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे की लिहायचं कसं नाही. एक्झॅक्टली. लिहायचं काय. थोडा मी मोनोलॉग दिले यावरती. लिहायला आपण घाबरतो का. आपण 10वी पर्यंत लिहून आलो, 10वी पर्यंत फक्त ऑब्जेक्टिव्ह थोडीच लिहून आलो, राईट. आता आपण काय केलंय की आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणतरी जज करतंय, आणि जज करेल कुणीतरी म्हणून आपण आयडियल करतो की मी लिहिलं तर आयडियलच लिहिणारच नाही. आयुष्य असं नाहीये. मी नेहमी सांगतो की देर आर 2 थिंग्स, वन इज परफेक्शन, अनदर इज एक्सलन्स. म्हणजे डिफरन्स काय आहे. परफेक्शन हे आपले आनंद नाडकर्णी सांगतात, आपल्यात नाही जाता, मागच्या महिन्यातच त्यांचं हे झालं. परफेक्शन ना एक लिमिटमध्ये,
की फॉर एक्झाम्पल हा शॉट असा खेळला तर हा परफेक्ट होतो. एक्सलन्स म्हणजे काय, ओपन आहे. तुम्ही जे कराल ते उत्तमाकडे जाईल, एक्सलंट होणार आहे. आन्सरमध्ये तुम्ही ट्राय टू गिव्ह एक्सलंट, इम्प्रूव्ह करत राहा. आत्तापासून तुम्ही सुरुवात काय करा, की मी तुम्हाला एक विषय देतो, मी एक विषय घ्या, दररोज एक विषय घ्यायचा. आज एक सिंपल विषय घ्या. कुठला विषय असेल आज, की पुण्यातली नदी प्रदूषित आहे, हा विषय घेतला आपण. त्यावर तुम्ही आज काय लिहा, की मी ह्याचे 5 कारणं आज लिहिन पेपरवरती. तुम्ही 5 कारणं शोधा. तुम्हाला लक्षात येणार पहिल्या दिवशी, आठवणारच नाही, एकच आठवेल की का प्रदूषित आहे, कारण का सगळं ड्रेनेज वॉटर त्यामध्ये चाललंय असं म्हणता येईल. डायरेक्ट हे नाही. उद्या लक्षात की नाही यार, ह्याला अजून पण कारणं आहेत. लोकांचं बिहेवियरचं पण कारण आहे ना, ते उद्या लिहा त्यामध्ये, की लोक कचरा त्यात टाकून देतात. तिसरं कारण काय अजून, की गव्हर्नमेंटचं काहीतरी चुकतंय. नदी स्वच्छतेसाठी कर्मचारीच नाही, जे कर्मचारी ते अवेलेबल नाही आहेत, जागा रिक्त आहेत. तिसरं कारण आहे. कुठे अजून कुठेतरी काय नॅचरल कारण आहे, रिझन आहे. पाऊस कमी पडत राहणार आहे, त्यामुळे पाणी सोडता येत नाही, नॅचरल फ्लो कमी होत चालला, म्हणून वाढत चाललंय. इकॉलॉजिकल रिझन लिहा, त्यामध्ये इकॉलॉजिकली कुठली तरी फंगाय अलगाय वाढते, ते वेगळं गवत आलंय त्यामुळे वाढते. नाऊ हे तुम्ही उतरायला स्टार्ट करा. विचार जे डोक्यात येत आहेत, तर आपण म्हणतो ब्रेन स्टॉर्मिंग. नाऊ इट इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग स्टार्टिंग आन्सर रायटिंग, नॉट ओनली आन्सर रायटिंग, स्टार्टिंग एनी रिपोर्ट रायटिंग. आज मी तुम्हाला विचारलं, तुम्ही जस्ट इमॅजिन की तुम्ही एक गव्हर्नमेंटच्या एका डिपार्टमेंटला मध्ये आहात, कृषी अधिकारी आपण तुम्हाला म्हणूयात. मी तुम्हाला आज विचारलं की मला तुमच्या एरियामधल्या खतांचा जो प्रश्न आहे त्यावरती मला एक रिपोर्ट लिहा. तुम्ही काय कराल त्यावरती आत्तापासून विचार ब्रेन स्टॉर्मिंग स्टार्ट कराल, की काय काय आहे. एक तर पहिला काय असणार आहे, खतं कुठली कुठली माझ्या एरियात आहेत. तुम्ही त्यापर्यंत डिव्हाइड कराल. नॅचरल जे आहेत खतं, म्हणजे शेणखत, कोंबडी खत वगैरे वगैरे. रासायनिक खतं, ज्यामध्ये युरिया, DAP वगैरे वगैरे. नंतर विचार करेल की ती खतं सॉइल टेस्टिंग करून दिली ती कशीच टाकली होती. दुसरा प्रश्न विचार केला, ब्रेन स्टॉर्मिंग. तिसरा प्रश्न काय आहे, की त्या खतांची किंमत, शेतकऱ्यांनी ती खतं घेताना कर्ज काढून खतं घेतली किंवा त्याकडे आधी पैसे होते. तिसरा प्रश्न, ही खतं इंडियामध्ये तयार झाली की आपण इम्पोर्ट करून आणली. तुम्ही काय करताय, फक्त ब्रेन स्टॉर्मिंग करताय, त्यावर तुम्ही काय करत नाही. मग तुम्ही लिहायला स्टार्ट कराल की माझ्या एरियातले खतांचे प्रश्न. पहिला खत अवेलेबल आहेत का, उपलब्धता, कुठले कुठले खतं उपलब्ध आहेत. तुम्ही काय करताय, विचार करताय फक्त. सेम फॉर तुमच्या एरियात खतं कमी का पडली, रिझन्स. तुम्ही परत ब्रेन स्टॉर्मिंग करायला सुरुवात केली, की पहिली खत साठेबाजी झाली. दुसरा, मोठ्या शेतकऱ्यांनाच खतं दिली गेली. तिसरा, करप्शन झालं. चौथा, सर वार सुरू झाले, आमच्यात खतं इम्पोर्टच नाही झाली अजून, DAP अडकलंय कुठेतरी बाहेर, युरिया स्टेट ऑफ हॉर्मोज मध्ये अडकलाय. 5वं रिझन झालं. तुम्ही काय केलं, फक्त विचार केला. नाऊ तुम्ही आता ते पॉईंट मध्ये लिहिलं. पॉईंट नंबर 1 पॉलिटिकल रिझन्स, पॉईंट नंबर 2 सोशल रिझन्स, त्यामध्ये हे शेतकऱ्यांना माहित नाही खतं कुठे घ्यायचे. पॉईंट नंबर 3 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर, करप्शन झाले, साठेबाजी झाली. पॉईंट नंबर 4 इंटरनॅशनल रिझन, बिकॉज ऑफ सुएज कॉनालवर आता स्टेट ऑफ हॉर्मोज इश्यू, खतं येत नाही येत. तुमचा रिपोर्ट. मग ॲज अ अधिकारी मला तुम्ही सोल्युशन सांगा. तुमचं काम आहे ना ते. तुम्ही परत विचार करायला सुरुवात केली, काय सोल्युशन्स आहेत. आता मी पहिले सोल्युशन काय देईल, जे अवेलेबल आहे ते सांगा, कारण मी अधिकारी आहे ना. बरोबर. शेतकऱ्याला म्हणू शकत नाही तुम्ही एक काम करा, 2 वर्ष थांबा, 2 वर्षांनी खत येईल, असं नाही म्हणू शकत ना. तुमच्याकडे अवेलेबल काय आहे आता, त्यामुळे शेणखत आहे ते करा, तुमच्याकडे जीवामृत आहे ते टाका, तुम्ही कोंबडी खत आहे ते टाका. ठीक आहे, पुढे आपण अजून एक काम करू, सॉइल टेस्ट करून खतं टाकत, म्हणजे आपल्याला खत कमी लागेल. बरोबर. तुमचा पुढचा पॉईंट आला की सायंटिफिक बेस्ड अप्रोच आफ्टर सॉइल टेस्टिंग. तिसरा अप्रोच काय आहे, तुम्ही कडक कारवाई करायला सुरुवात करा, साठेबाजी बाहेर संपवा. हे झाले तुमचे 4 पॉईंट. तुम्ही काय केलं, आता तुमचा एक प्रश्न होता, तुमच्या एरियातल्या खतांचे प्रश्न. तुम्ही काय सांगितलं, खतं कुठली होती, खतं कमी का आहेत एरियामध्ये, प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करेल. नाउ दिस इज द 15 मार्कर क्वेश्चन फॉर द UPSC और MPSC. नाउ तुम्ही हे ब्रेन स्टॉर्मिंग विचार करायला सुरुवात केलं आणि तुम्ही पेपर उतरायला सुरुवात केलं की आपोआप तुम्हाला कळेल की ठीक आहे आज मला लिहिता आलं. पण अगोदर प्रत्येकाच्या ह्याच्या अगोदर 15 मिनिट वगैरे करायचं. आता ह्या पुढे अजून एक मी प्रॅक्टिस सांगेल की कसं करायचं आहे. त्यासाठी बेस्ट सोर्स काय असेल ना, आता बेस्ट अँड ओनली सोर्स मी सांगेल, तुम्ही न्यूजपेपर घेऊन बसा. कुठलाही, तुमची इंग्लिश चांगली तर इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू थोडे चांगले मानतो आपण. पुढचा सोर्स असतो मराठीमध्ये मटा आहे, लोकसत्ता आहे, किंवा जो आवडेल तो. काही नाही आवडलं तर न्यूज चॅनल किंवा जो आवडेल तो. फक्त पॉलिटिकल बातम्या नको, कारण ते रिपीट होतं. तोही इम्पॉर्टंट पार्ट आहे, पण मॅक्झिमम पार्ट तोच येतोय. पॉलिटिकल हा तिकडे गेला तो नाही. काय करायचं, सिलेबस पॉईंट घेऊन बसायचे साईडला. आणि हे तुम्ही सगळ्यासाठी परत UPSC साठी पण सांगेल, आता ज्यांचे आहे त्यासाठी सिलेबस पॉईंट सगळे सोबत चिटकवायचे तुमच्या डेस्कच्या समोर. तुम्ही एक न्यूज घ्यायची. आपण एक न्यूज घेऊयात आता, की पुण्यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला खराब दारू पिल्यामुळे. ही न्यूज आहे. तुम्ही काय करा, ती न्यूज आहे ना, GS तुमच्या टॉपिकला कनेक्ट करा, की कुठल्या पार्टला तुमच्या कनेक्ट होते.
GS 1, 2, 3 मधले जे आपले टॉपिक आहेत, सोसायटी, गव्हर्नन्स, जॉग्राफी, हिस्ट्री, त्यामध्ये इथिक्स, इकॉनॉमी, त्या पॉईंटला कनेक्ट करा ते न्यूज. त्या पॉईंटचे पूर्ण पॉईंट वाचा. मग तो आपण आता ही न्यूज आहे ना, आपण कनेक्ट करूयात पॉलिटीच्या गव्हर्नन्सच्या क्वेश्चनला. कुठेतरी गव्हर्नन्सचा फेल्युअर आहे म्हणून असं झालं. आता ह्या तुम्ही काय करा की प्रश्नाचा विचार करा की का झाला बरं हा प्रश्न, पहिला प्रश्न. मग तेव्हा तुम्ही उत्तर तिथेच विचार करायला सुरुवात करा, का बरं आपल्यामध्ये असं होत आहे. म्हणजे आज लोक दारू पिल्यामुळे मेले, उद्या कुठेतरी लोक खराब अन्न खाल्ल्यामुळे मरतील, खराब पेढा दिला, भेसळ झाली म्हणून मरतील, उद्या कुठेतरी गव्हर्नमेंटच्या जे PDS मध्ये खराब धान्य आलं म्हणून मरतील, मिड डे मीलमध्ये कुठेतरी खराब दही वापरलं, दूध वापरलं म्हणून मरतील. राईट. तुमचा गव्हर्नन्सचा प्रश्न आहे. मग का होतंय, कुठेतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स आहेत, त्यावर विचार करायला सुरुवात करा. आणि मग कुठल्या तरी पुस्तकाचा रेफरन्स करा की काय आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम इंडियामध्ये. तुम्हाला ते अवेलेबल मिळून जाईल कुठे GS2च्या पार्टमध्ये, ते उत्तरात लिहून काढा. तुम्ही त्या पेपरमध्येच विचार करून ठेवलाय, म्हणजे यू नो द कंटेक्स्ट काय. आता पेपरमध्ये म्हणजे एक्झाममध्ये हा क्वेश्चन येईल तर तुमच्या लक्षात आहे प्रश्न का आला. यू हॅव कंटेक्स्ट. नाऊ आपण पुढच्या टर्मकडे जातो उत्तराच्या, आन्सर रायटिंगच्या. देर आर 2 थिंग्स. वन इज कंटेक्स्ट, सेकंड इज कन्सेप्ट. कन्सेप्ट क्लिअर झाला तुमच्या गव्हर्नन्समधून, तुमचा कंटेक्स्ट क्लिअर झाला तुमच्या न्यूजपेपरमधून. तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग केली, तुम्हाला जे रिझन माहिती आहे. आता तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे, पुढे काय करता येईल ते. लोक म्हणतात की सर वेगळ्या केस स्टडीज विचारतात लोक आणि डिफिकल्ट आम्ही कसं बनवू वगैरे. माझं ते सांगेल की मी कधीच हँडसम किंवा असतात ना त्या एकदम हाय लेवलच्या केस स्टडी बनवल्या नाहीत. माझा खूप विश्वास आहे की मला गव्हर्नमेंटमध्ये काम करायचं आहे तर मला माझ्या लोकल सोसायटीमधल्याच केस स्टडी वापरता येतील. तर मग फॉर एक्झाम्पल दारूवरचा क्वेश्चन येतोय, तर मला लोकल ज्या न्यूजपेपर आहेत की बा ह्या गावात महिलांनी आंदोलन केलं आणि दारूबंदी झाली, त्या गावाचं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही हिवरे बाजारचं बेस्ट एक्झाम्पल आहे की तिथे लोकांच्या पार्टिसिपेशनमधून काम चांगले केले, केस स्टडी झाली. शाळा खराब आहेत आपल्यामध्ये, एज्युकेशन सिस्टीमचं मॉडेलच खराब झाले असं म्हणतो. डिस्ले सर सोलापूर आहे मॉडेल, केस स्टडी करा स्टार की बॉक्समध्ये लिहा की बेस्ट केस स्टडी, अशी तुम्ही रिफ्लेक्ट करू शकता. तुम्ही हेल्थचा इश्यू झालाय, बाबा आमटेंचं केस एक्झाम्पल बेस्ट आहे, अभय बंगांचं एक्झाम्पल आहे, अजून आता प्रकाश आमटे त्यांचं एवढं मोठं काम चाललेलं आहे, कुणातरी डॉक्टर आरोळेंचं जामखेडमध्ये काम चाललं होतं, ते चांगलं झालं केस स्टडी. म्हणजे तुम्ही आजूबाजूलाच बघतायत ना, ते फक्त तुम्ही कंटेक्स्ट तयार केलाय का. आत्ता इश्यू काय होतं की लोकांचं की सर क्वेश्चन कुठून आला ते कळलंच नाही आम्हाला, आणि लोकांना कंटेक्स्ट नाही कळला म्हणून लोकांना काय लिहायचं ते कळत नाही. 5W1H म्हणतो त्याला. आधी तुम्ही प्रत्येक विषयाला असं लावून बघितलंय का 5W1H प्रत्येक न्यूजला, आणि हे 1-1.5 तास लागेल. मी आता अजून एक सांगतो मला मी की डेलिमिटेशन कमिशनवर चाललंय. आपण खूप ऐकतो की विरोध केला पॉलिटिकल पार्टीजनी की खासदारांची संख्या वाढणार आहे वगैरे वगैरे. आता हा तुम्हाला सगळ्याला एकदम डिटेल माहिती आहे. तुम्हाला हे पण माहिती की पॉलिटिक्सचा हा सिलेबस पॉईंट आहे आपला. आपलं अमेंडमेंट होणार आहे कुठेतरी 50 सेकंडमध्ये किंवा 91st मध्ये किंवा अजून 1000 अमेंडमेंटमध्ये असतील कुठल्या तरी. अमेंडमेंट क्वेश्चन येणार आहे. सगळे अमेंडमेंट पाठ करायची गरज आहे का नाही, कारण का कंटेक्स्टमध्ये कुठलं चाललंय हे चाललंय डेलिमिटेशनवाला. तुमच्याकडे न्यूजमध्ये आर्टिकल येत आहेत की का विरोध करतायत राज्य सगळे, कारण साऊथमध्ये वर ते नॉर्थमध्ये डिवाइड होतोय. तुम्ही त्यावर प्रश्न बनवा तिथे की गरजेचं आहे का, आहे तर का. न्यूजपेपर वाचा, पॉईंट बनवा. इम्प्लिमेंट केले तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय पडतील, ते पॉझिटिव्ह इम्पॅक्ट रफ पेपरमध्ये लिहून काढा. निगेटिव्ह इम्पॅक्ट काय पडतील रफ पेपरवरती लिहून काढा. मग वे फॉरवर्ड काय आहे, कुठेतरी मिडल पाथ शोधला पाहिजे ना. यू आर सिव्हिल सर्वंट, आपण काय डायरेक्टली डिक्टेटर नाही की भाई करून टाका असं नाही ना, मिडल पाथ शोधा. तर हे सगळं तुम्हाला न्यूजपेपर प्रॅक्टिसमधून येईल. डे टू डे ऍक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही न्यूजपेपरला तुमच्या सिलेबस पॉईंट सोबत कनेक्ट करताय, तर तुम्ही क्वेश्चन स्वतः बनवताय. त्या पर्टिक्युलर कंटेक्स्टला 5W1H क्वेश्चन जे व्हाट, वेअर, व्हेन, हाऊ बनता, त्या क्वेश्चनवर काम करताय आणि तुम्ही त्यावर उत्तर बनवताय. सिम्पल. मी म्हणतो की माझा असा स्वतःचा एक्सपेरिमेंट आहे. लोक म्हणतात की तुम्ही रिव्हिजन किती केली मेन्ससाठी. मी नेहमी सांगतो की मी फक्त ज्या फॅक्ट आणि डेफिनेशन रिव्हिजन करून गेलो. माझे डेली रिव्हिजन पॉईंटची हे न्यूजपेपरमध्ये होत जाते. म्हणजे दररोज मला तेच कळतंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आजही जे बोलतोय, मी काल न्यूजपेपर वाचला त्यावर मला लक्षात आहे आज पॉईंट काय चालले ते. मी काल दिल्लीमध्ये एक आग लागली. सगळ्याला माहिती की 21 लोक त्यामध्ये ट्रॅप झाले, 11 परदेशी आणि काहीतरी होतं. साऊथ दिल्लीमधली गोष्ट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे फायर हा सेपरेट सिलेबस पॉईंट आहे. एमपीएससी मी चेक करून बघा. आणि त्यावर क्वेश्चन येईल. क्वेश्चन काय बनेल की अर्बन डिझास्टर वाढत चाललेत मागच्या दशकामध्ये आणि जे सोल्युशन आहे ते कमी पडतात. अनालाइज द स्टेटमेंट, कमेंट ऑन द स्टेटमेंट. तुम्ही काल न्यूजपेपर वाचला तर लक्षात आलं की 22 लोकांची डेथ झाले. विचार कराल की भाई का झाले. पहिला माझा प्रश्न असतो की त्या हॉटेलला परवानगी होती का, हॉटेल सायंटिफिकली अप्रूव्ह होतं का. दुसरा गोष्ट, ऍडमिनिस्ट्रेटिव्हली त्याला पॉवर कुणी दिल्या होत्या. मोठा पार्ट अर्बनायझेशनचा काहीतरी कन्सर्न होतोय का, आपल्याकडे प्लॅन अर्बनायझेशन आहे का.
पण प्लॅन नाहीये तर मग आता त्याला करायला काय पाहिजे, ते प्लॅन कसं करता येईल, रेट्रोफिटिंग करायची की नवे एरियाज बनवायचे. आणि हे जे सगळे शब्द मी म्हटलो ते सगळे क्वेश्चन्स युपीएससी. सिलेबसमध्ये. तो हा जो अभ्यासाचा पार्ट आहे हा आपण विचारांमध्ये मिस केलाय. बरोबर. आणि आपण कुठे शिफ्ट झालोय, आपले शिफ्टिंग मला सांगतो आता. म्हणजे ह्या अभ्यासात लोकांनी अभ्यास काय केलाय, अर्बनायझेशनची डेफिनेशन लोकांना माहिती आहे, ते येणारे परीक्षेला एमपीसी मध्ये GS 4 या 3 मध्ये होते अगोदर. नंतर ते डेट लक्षात किती झाला आकडा लक्षात ठेवतील की 22, 24, 25 ऑप्शन मध्ये ते येणार आहे. फॅक्च्युअल सगळं फॅक्च्युअल पार्ट असतील. पण हे का, कसं आणि कसं सोडवायचं, हा जो पार्ट आहे तो सगळा पार्ट हा त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणून तुमचा जो सोर्स आहे ना, तुमचे सिलेबस पॉईंट, तुमचा न्यूजपेपर, ह्यावरती तुम्ही कंटेक्स्ट बनवा. आता पुढचा पार्ट आहे ते उत्तरं लिहायची कशी. मग आता हे झालं आपण जनरल सिस्टीम. तुम्ही रिपोर्ट बनवायला स्टार्ट केले, तुमचा रिपोर्ट आता बनायला लागलाय. आता तो रिपोर्ट तुम्हाला त्या मिनिटांमध्ये बसवायचा. तुमची सगळी टेस्टिंग चालू होणार आहे की स्पीडमध्ये. कारण असं नाही तुम्हाला की 1 तास दिला आणि मग एक प्रश्न आहे. तिथे तुम्हाला आहे किती वेळ, 3 तास वेळ आहे. आता 250 मार्कांसाठी आहेत 180 मिनिटं. म्हणजे एका मार्कासाठी किती मिनिटं आहे आपल्याकडे, 0.72. म्हणजे 10 मार्कांसाठी 7.2 मिनिटं. आपण राऊंड फिगर करूयात, 7 मिनिटं 10 मार्काच्या प्रश्नासाठी आणि 13 मिनिटं आहेत ते 15 मार्काच्या प्रश्नासाठी आहे. बरोबर. तुमच्या माइंडला तुम्हाला डेव्हलप करायचं आहे की मी 7 मिनिटात उत्तर तयार करेल का. आणि मग ते 7 मिनिटात उत्तर तयार करायचं आहे कारण का, हा पण त्यामध्ये पण एक रिझन आहे. कारण आपल्याकडे एसेचा एक पेपर असतो पहिला, त्या पूर्ण पेपरला 2 एसेला 3 तास आहेत. तेव्हा तुम्हाला एका टॉपिकसाठी त्यांनी तुम्हाला 90 मिनिटं दिलेत. तेव्हा तुमची मोठा टॉपिक विचार करायची क्षमता एकदा चेक झाली. आता तुम्ही प्रेशराईज सिच्युएशनमध्ये इम्पॉर्टंट टॉपिकवर कमी वेळात डिसिजन काय घेतात हे चेक करायचं. बरोबर. म्हणून मग तुम्हाला ते 7 मिनिटात आता विचार करायचा. तर ह्यामध्ये काय होतं की ह्याला मात्र तुम्हाला असं रॅन्डम लिहिता येत नाही. कारण 7 मिनिटात कॉजेस पण लिहायचे आहेत, सोल्युशन्स पण लिहायचे आहेत, वे फॉरवर्ड पण लिहायचं आहे. म्हणून मग काहीतरी अप्रोच असला पाहिजे. म्हणून मग आम्ही काय केलं आता की जे टॉपर लिहितात वगैरे, किंवा जेव्हा मी अभ्यास करायचो किंवा आम्ही ग्रुपमध्ये अभ्यास केला आणि सुदैवाने आम्ही सगळे सिलेक्ट झालो ग्रुपमधून, तर आम्ही एक अप्रोच बनवला की ह्या अप्रोचमध्ये आपण उत्तर लिहिलं तर काय करता येईल. तर आम्ही असं बनवलं की काही पार्ट असतात त्या आन्सरचे. ॲज अ एक्झामिनर तुम्ही आहात किंवा मी आहे, तर मी उत्तरामध्ये काय बघेल. इट इज नॉट युअर युनिव्हर्सिटी पेपर, इट इज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पेपर. तर उत्तर कसं असलं पाहिजे, मग आम्ही त्याला डिव्हाइड केलं 5 पार्टमध्ये. एक पहिला पार्ट आहे तो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे की कुठला पण तुम्ही माझं इंट्रोडक्शन करून दिलं, पण मी मध्ये पण म्हटलं की ओपन तर करायचा टॉपिक ना, यू शुड नो की कोण आहे आम्ही, अचानक काय येऊन बोलता येते ना. तसं त्या क्वेश्चनवाल्याला पण माहिती पाहिजे हा का सांगतोय मला हे उत्तर, काहीतरी कंटेक्स्ट असेल ना. ते इंट्रोडक्शन आहे ते म्हणजे तो त्या विषयाचा कंटेक्स्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन असा आता बनतो की इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन रुरल वुमन्स. हा क्वेश्चन आपण घेऊयात. जो आता मराठीत काय म्हणूया त्याला, पर्यावरणीय बदल आहे, त्याचा ग्रामीण महिलांवर काय परिणाम झाला, हा 10 मार्काचा प्रश्न बनला. तुम्हाला लक्षात आलं की हा कंटेक्स्ट का बनला. तुम्ही सांगाल की रिसेंट फाइंडिंग्स ऑफ युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन्स और एनी NGO शोज दॅट की लोकल वुमनचा जे डायरेक्टली हीट वेव्हला सफर आहे तो जास्त झालाय. क्लायमेट चेंजमुळे उत्पन्न कमी झाले, त्यामुळे न्यूट्रिशनचा इश्यू झालाय. क्लायमेट चेंजमुळे ॲग्रिकल्चर पॅटर्न चेंज झालाय, म्हणून त्यांचा न्यूट्रिशन सोर्स बंद झालाय. किंवा क्लायमेट चेंजमुळे शेती पडीक आहे, म्हणून नवऱ्यांनी मायग्रेशन केलंय. सगळी शेती आणि घर आता बायका सांभाळतात गावामध्ये. कंटेक्स्ट बनला. इट्स युअर इंट्रोडक्शन दॅट शोज की देर इज अ वर्सनिंग कंडिशन ऑफ वुमन बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज. युअर इंट्रोडक्शन बनला. हे कुठून बनलं इंट्रोडक्शन, फ्रॉम युअर कंटेक्स्ट, न्यूजपेपर सोर्स ऑर एनी सोर्स. बरोबर. आता पुढचा पार्ट बनतो बॅकग्राऊंड. सेकंड पार्ट ऑफ द आन्सर रायटिंग. फर्स्ट काय होता, इंट्रोडक्शन. सेकंड बॅकग्राऊंड, दॅट इज मीन्स तुम्ही ओपनिंग करता टॉपिकला. मग तुमचा पार्ट होता अभ्यासाचा पार्ट. तो तुम्ही एमपीएससीला आता अभ्यास केलाय ना, त्यावरती काय की आतापर्यंत असं कुठे डेटा आहे का. मग राईट डाऊन द डेटा बॉक्समध्ये की मागच्या 20 वर्षामध्ये डेथ झाली, एवढ्या ह्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम झाले, मायग्रेशन झालं. आता आपल्या मराठवाड्यामध्ये वुमनची ती सर्जरी होते, तेवढ्या केसेस झाल्या. हीट वेव्हमुळे एवढ्या लोकांची डेथ झाली. सडन फ्लडमध्ये अचानक पूर आला, क्लायमेट चेंजमुळे एवढ्या लोकांचा प्रॉब्लेम झाला. लँडस्लाईड झाली, अचानक हा प्रॉब्लेम झाला. इट्स युअर बॅकग्राऊंड क्रिएशन. यू नो द डेटा ना, हा तुमचा अभ्यासाचा पार्ट. बरोबर. नाऊ पुढचा पार्ट येतो बॉडी की इम्पॅक्ट्स. नाऊ युअर ॲबिलिटी. जे उत्तराचा तुमच्या 25-30% पार्ट बनतं की तुम्ही इम्पॅक्ट सांगा आता काय. इम्पॅक्ट म्हणजे काय, आपण इतक्या वेळ जे बोललो, नो युअर सोसायटी, तो त्यात मांडायचा. तो त्याच्यामध्ये आता इम्पॅक्ट काय झाले असतील सोसायटी वुमन्सवरती. पहिली गोष्ट काय इम्पॅक्ट आहे, फायनान्शियल इश्यूज सुरू झाले.
कारण उत्पन्नच कमी झालंय तर त्यांना बरोबर. खर्चाला पैसा कुठे आहे? नाहीच आहे. Yes. सोशल इम्पॅक्ट आहे, काय मायग्रेशन आहे. बीड मधल्या वुमन्स आहेत ते कुठे वेस्टर्न महाराष्ट्रात येतील ऊस तोडायला, कारण त्यांच्याकडे पाऊस कमी पडला, आहे ना इम्पॅक्ट. बरोबर. किंवा क्लायमेट चेंजमुळे हीट वेव्हमुळे पाणी आणायला लांब जावं लागतंय, उष्माघाताने मृत्यू होत आहे. अजून क्लायमेट चेंजचा एरिया असा झालाय की लॉंग टर्म मायग्रेशन झालंय, घरदार सोडून जावं लागतंय. स्पेसिफिकली मेल जो काउंटर पार्ट आहे तो मायग्रेट झाला. युपीएससी रिपोर्ट येतो, इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतो की वुमन सेंट्रिक ॲग्रिकल्चर झालं. तिथेही प्रॉब्लेम आहे त्यांना ट्रॅक्टर चालवता येत नाहीये. मग नवा प्रॉब्लेम कसं हँडल करायचं माहीतच नाही. सावकारांचा नवा प्रश्न सुरू झाला. याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे की मुली नकोच बाबा आम्हाला आता असं वाटायला लागलं, म्हणून मग चाइल्ड मोर्टॅलिटी रेट आहे. आपल्या आहे ना मराठवाड्यामध्ये मध्ये किती गाजले होते प्रकरण की आपण लोकांना चेक केलं वगैरे. मुलींना शिकवायचंच नको बाबा आता, काय उपयोग काय, कारण इकडे पण पैसा जातो, इकडे पैसा नाही. ओव्हरऑल ग्रोथ, नेशन्स ग्रोथ होती, हाफ इंजिनच नाही शिकत आहे. हे झाले इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज इतक्या मोठ्या लेवलला. आणि देन मग कमेंट म्हटलेत ते दे आर एक्सपेक्टिंग सोल्युशन्स, युअर ॲडमिनिस्ट्रेटर राईट डाऊन द सोल्युशन इन 5-6 पॉईंट. हा बॉडी पार्ट 2. आपण स्ट्रक्चर बनवतोय सिम्पल क्वेश्चनचा ना, आणि सगळ्या क्वेश्चन लागू पडणार आहे. सोल्युशन म्हणजे काय आहे? पहिला पार्ट आहे की अजून जिथून तुम्ही सुरू कराल ना, इथे तुमचं लागू पडतं तुमची माइंड ॲज अ तुमची कॅपॅसिटी. तुम्ही असं डायरेक्ट नाही म्हणणार नाही सर एक काम करू आपण डायरेक्टली सगळ्या महिलांना 1-1 लाख रुपये देऊन टाका. हे सोल्युशन नाही ना, इट इज नॉट सोल्युशन. मग तुम्ही काय कराल, लॉंग टर्म सोल्युशनसाठी प्रयत्न करायला लागाल. सुरू कराल की पहिला प्रॉब्लेम काय की त्यांच्यावर आधी अन्याय होतोय, त्यासाठी मी प्रयत्न करेन. एसएचजी, एंटरप्रेन्योरशिप, ॲग्रिकल्चर पॅटर्नमध्ये प्रॉब्लेम, मायग्रेशनसाठी सोल्युशन, त्यांना आधी मी ते राईट्स देईल. पुढे एज्युकेशनसाठी हेल्प करेल, एज्युकेशन अँड हेल्थसाठी ते माझ्या हातात आहे. ॲज आय एम डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटर ऑर ऑफिसर देअर, त्यांना हेल्थसाठी सपोर्ट करेल. देन इकॉनॉमिकसाठी प्रयत्न करेल, विल डेव्हलप एसएचजी. देर आर मल्टिपल स्कीम्स आहेत ना आपल्याकडे. आता किती स्कीम्स आल्यात, आपण अभ्यास केला एमपीएससाठी सगळे. लिहा त्यांची स्कीम, मनरेगा असेल, अजून ते आजीविका मिशन असेल, त्या स्त्रियांसाठी आपण एसएचजी तयार करून त्यांना दुसरे कामं देऊयात. कुठे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, मिल्क प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, त्या एरियानुसार. मी इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की मी माझ्या एरियामध्ये शेळी पालनासाठी सपोर्ट करेल, कारण मी तिथे ऊस लावायला परमिशन नाही देत कधीच. मला माहिती माझ्या एरियात पाऊस किती पडतो, पण शेळी पालन करू शकतात. मी दुधासाठी व्यवसाय सांगेल, पण ते तिथेच दूध प्रोसेस झालं पाहिजे. मी त्यांचा ब्रँड बनवेल, तर मी मॉलमध्ये विकायला परमिशन करेल. तुमच्या हातात आहे ती गोष्ट. आणि देन मग पॉलिटिकल रिझन्स, देन पॉलिसी मेकिंग, हा पुढचा पार्ट की मी क्लायमेट चेंजसाठी लार्जर पॉलिसी, की मी झाडे लावा, इंडियाज रोल इन UNEP लार्जर स्केलवरती. हा बॉडी पार्ट. आणि पुढे कन्क्लुजन. ह्याच्याकडे आपण काही केस स्टडी मांडतो. केस स्टडी आहेत का कुठे काही चांगल्या? तर आहेत ना. हिवरे बाजारनं वॉटर टेबल वाढवलं त्यांचा, इट इज अ बेस्ट केस स्टडी. अजून काही ठिकाणी महिलांनी कोकणामध्ये वगैरे एसएचजी सुरू केले. त्यांचं जे केंद्र आहे त्यात ते आंब्याचे प्रोडक्ट असतील, आपल्याकडे 1 स्टेशन 1 प्रोडक्टमध्ये खेळणी बनवतात वगैरे, एम्प्लॉयमेंट भेटली. दुधाचे प्रोडक्ट बनवतात आपल्याकडे, अमूल काय इज द बेस्ट एक्झाम्पल, इज अ केस स्टडी. तवाला पार्ट आहे. देन कन्क्लुजन की उन्नत भारतामध्ये आपल्याला असं हवंय, तर ही सगळ्यांची जबाबदारी आहे. सगळ्यांनी मिळून काम केलं तर इम्पॅक्ट पण कमी होईल, नॉट ओनली वुमन्स, ऑन एंटायर इंडिया और एंटायर ग्लोब. सो बेसिक स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम. बरोबर. आणि हे बेसिक स्ट्रक्चर जर सगळ्यांना माहिती असेल तर निश्चित याच्यातून ही जी भीती होती, आणि ऍक्च्युली आजपर्यंत ह्या गोष्टी अशा पद्धतीने कुणी प्रेझेंट केल्याच नव्हत्या, आणि त्या आज आपलं वास्तव कट्ट्यावरती प्रेझेंट झाल्यात. ही खरं मोठी गोष्ट आहे, कारण याच्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांची दिशा मिळणार आहे आणि एक त्यांचा जो काही रस्ता आहे तो सुकर होणार आहे. खरं तर ह्याच गोष्टींसाठी तुम्हाला बोलवलं होतं. आणि निश्चितच आजचा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर विद्यार्थी, जे तुम्ही फोबिया हा शब्द वापरला, जो काही फोबिया त्यांच्या मनामध्ये बसलाय तो फोबिया आता निघून गेल्याशिवाय राहणार नाही. निश्चित सर, तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात. आणि खरं तर आजपर्यंत प्रवास असेल किंवा स्ट्रगल स्टोरी असतील खूप झाल्या, ह्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं होतं, आणि त्या गोष्टी तुम्ही आज वास्तव कट्ट्यावरती मांडल्यात. निश्चित याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, आणि खरं तर मनसोक्त गप्पा तर मारल्याच, परंतु हे जे काही तुम्ही टप्पे सांगितले, सगळे ऑपॉर्च्युनिटीज सांगितल्या, याच्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू सो मच सर.